की आपण आज जे सेक्शनमध्ये बघणार आहोत, ते मोस्टली कन्सेप्च्युअल ओरिएंटेड प्रश्न बघणार आहोत कोविड-19 रिलेटेड, की कशा पद्धतीचे प्रश्न अपेक्षित आहेत परीक्षामध्ये विचारण्यात. मग हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात कशा पद्धतीने हे होतं. आता काय होतं, की जवळ-जवळ सर्वांनीच कोविडबद्दल एवढं वाचलंय, की काही जणांना अक्षरशः न्यूज पाहण्याचा वीट आलाय. कोणाला पेपरमध्ये वाचावं वाटेना. तुमच्यापैकी काही डॉक्टर्स असतील किंवा ते तर अक्षरशः ड्युटी करूनच थकले असतील. सो इट्स लाइक ऑल्वेज हॅपन्स, की कोविड-19 बद्दल आता नवीन काय सांगणार आहे बाबा सर. पण काय होतं कधी-कधी रीड बिटवीन द लाईन्स नावाचा एक कन्सेप्ट असतो, की कधी-कधी तुमची जनरल इन्फॉर्मेशन भरपूर असते. परंतु ऑप्शनमध्ये 4 पैकी 2 पर्याय तुम्हाला माहिती असतात. एखादा पर्याय नवीनच येतो. आणि त्याबद्दल तुम्हाला काहीही आयडिया नसते. आणि म्हणून असं होऊ शकतं, की कदाचित तो एका पर्यायामुळे तुमचा तो पूर्ण प्रश्न चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करूयात, की अगदी सविस्तरपणे याला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, की व्हॉट एक्झॅक्टली धिस कोविड-19 पॅन्डेमिक इश्यू इज. ओके. कोविड-19 पॅन्डेमिक आता याचं नाव काय सुरुवातीला? आपण नावापासून सुरुवात करूया. ओके. सर्वांना माझी स्क्रीन दिसते असं मी गृहीत धरतो. जर कोणाला काही इश्यू असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये किंवा सांगू शकता किंवा यू कॅन रेज युअर हँड्स डायरेक्टली. क्युम्युलेटिव्हली सगळ्यांनी एकत्र हात वर केले, की मला लक्षात येईल. So being said that, let's continue with our today's topic that is COVID-19. आता या COVID-19 ला COVID-19 का म्हटलं नेमकं? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कोरोना व्हायरस आहे. ओके. काय होतं की काही जणांना कन्सेप्ट माहिती असला तरी आपण सविस्तरपणे सगळं काय ॲज अ गुड लिस्टनर सगळं ऐकून घेऊयात आजच्या लेक्चरमध्ये. सो कोरोना व्हायरसचा मधला जो गट आहे त्यातला कोरोना, को स्टँड्स फॉर कोरोना कोविड मधला, व्ही स्टँड्स फॉर व्हायरस, डी फॉर डिसीज आणि 19 स्टँड्स फॉर 2019. कारण हा पहिला जो रिपोर्टेड केस आहे चीनमधनं, ती 31 डिसेंबर 2019 ला रिपोर्ट करण्यात आली WHO कडे व्हाया चीन. तर त्यामुळं या ज्या डिसीजला स्पेशल नाव दिलंय कोव्हिड-19 असं नाव दिलेलं आहे. बऱ्याचदा कोरोना व्हायरस डिसीज असं म्हटलं जातं, पण कोरोना व्हायरस ही खूप मोठी कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येतात. आपण बघूयात ते सविस्तर ज्यावेळी या व्हायरसबद्दलच सविस्तर आपण बघू तेव्हा. तर फक्त नावाची कोड करून दाखवली इथे. जर इन केस कंबाईन लेव्हलला किंवा कुठल्यातरी स्तरावरती क्लिनिकल लेव्हलवर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती पाहिजे. असो. नाव सिम्प्टम्स सर्वांनी ऐकले त्यामुळे मी काही याला फारसे एक्सप्लेन करत नाहीये. कॉमन सिम्प्टम्स आहे फीव्हर, ड्राय कफ आणि टायर्डनेस, थकवा येणे, कोरडा खोकला येणे, घशाला सूज येणे किंवा कोरडेपणा जाणवणे आणि कोरडा खोकला सुद्धा त्यासोबत येतो आणि ताप. हे मोस्ट कॉमन फीचर्स आहे. अल्मोस्ट 95% केसेसमध्ये इनिशियल सिम्प्टम्समध्ये हे सिम्प्टम्स सापडलेले आहेत. दो देअर आर 5% व्हेरिएशन्स आणि नंतर लेस कॉमन सिम्प्टम्समध्ये खूप सारे आहेत. म्हणजे तुमच्या डायरिया म्हणजे इम्युनिटी वीक झाली, अटॅक व्हायरसचा ऍक्टिव्ह झाला की मग ते डायरिया सारखे सिम्प्टम्स तुम्हाला मिळतात. रोग जडतात. हेडॅक, डोकं दुखण्याचं एक होतं. सध्या एक नवीन सिम्प्टम पण चर्चेत येते म्हणजे सडन लॉस ऑफ टेस्ट अँड स्मेल. इमिडिएटली अचानकच तुमच्या खाण्यामधले जे काही पदार्थ आहेत त्याची चव तुम्हाला कळणं कमी होऊन जातं. त्यानंतर स्मेल, ओडर तुम्हाला लवकर लक्षात येत नाही एखाद्या गोष्टीचं. कॅन ऑल्सो बी अ सिम्प्टम ऑफ कोविड इन्फेक्शन. स्किन डिसीजेस सुद्धा काही याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. बट त्याहीपेक्षा जास्त सीरियस जर प्रॉब्लेम बघितले तर सीरियस सिम्प्टम्समध्ये येतात डिफिकल्टी इन ब्रीथिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ किंवा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. जडपणा येतो, श्वास घ्यायला ताकद द्यावं लागते. आता सध्या तुम्ही जे श्वास घेताय तुम्हाला कळतही नाही. नकळत तुमचा श्वास घेताय तुम्ही, तो सोडला जातोय. एव्हरीथिंग इज वर्किंग प्रॉपरली. पण जेव्हा इन्फेक्शन स्ट्राँग व्हायला लागतं, तेव्हा काय होतं की अचानकपणे तुम्हाला खूप जोर देऊन इंटेन्शनली श्वास घ्यावा लागतो. सो दॅट इज समथिंग व्हिच इज व्हेरी क्रुशियल फेज ऑफ दिस कोविड-19 इन्फेक्शन. आणि मग इतर काही आहे जसं की ॲट टाईम्स स्पीच पण निघून जातं, हात-पाय हलणं पण बंद होतात. सो मल्टिपल ऑर्गन फेल्युअर पर्यंत ही स्टेज जाऊ शकते. इव्हन डेथ कॅन ऑकर. सो दिस इज ऑल अबाउट सिम्प्टम्स व्हिच आर जनरली इन द न्यूज आणि ते फारसे एक्सप्लेन करायची मला आवश्यकता वाटत नाहीये. यानंतर आपण डायरेक्ट जाऊयात की टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या आहेत. सो कन्सेप्च्युअल गोष्टी पाहताना एक शब्द लक्षात ठेवा, इन्क्युबेशन पिरियड. कुठल्याही इन्फेक्शन ज्यावेळी आपण चर्चा करतो, मग ते एच-आय-व्ही असो, व्हायरल इन्फेक्शन असलेला इन्फेक्शियस डिसीज जो आहे, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस किंवा तुम्ही सार्स बघा किंवा मर्स बघा किंवा कुठलाही आपण सध्या जो कोविड-19 बघतो, हे जे काही व्हायरल डिसीजेस आहे, याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक कार्यकाळ असतो. ज्या कार्यकाळामध्ये हे आपल्या शरीरामध्ये किंवा ज्या व्यक्तीला लागण झाली, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये स्वतःची संख्या वाढवतात. ते स्वतः डायरेक्ट अटॅक सुरू करत नाही बॉडीवरती. ते सुरुवातीला आल्यानंतर आपली स्वतःची संख्याबळ वाढवतात आणि एकदा की ते पुरेसे संख्याबळ झालं, की मग ठराविक सिस्टमवरती ते त्याचा अटॅक सुरू करतात. मग हा जो काळ आहे, की ते शरीरात प्रवेश केल्यापासून तर स्वतःची लक्षणं त्या शरीरातनं लक्षणं दाखवण्यापर्यंतचा जो काळ आहे, या काळाला म्हटलं जातं इन्क्युबेशन पिरियड. मी पुन्हा रिपीट करतो. समजा एखादा कोरोना असो व्हायरस आहे. हा व्हायरस आहे कोव्हिड-19चा. तो SARS-CoV-2 हा माझ्या बॉडीमध्ये आला इन केस. तर हा बॉडीमध्ये आल्यानंतर काही दिवस इमिडिएटली आल्या-आल्या तो काही ॲक्शन दाखवणार नाहीये.
ठीक आहे. इट विल इन्क्रीज इट्स नंबर स्वतःची संख्याबळ त्यानं वाढवल आणि एकदा का पुरेशी संख्याबळ त्याला वाटलं, की मग तो स्वतःचा अटॅक सुरू करेल बॉडीवरती, पेशीवरती, वेगवेगळ्या भागावरती, टार्गेट साइटवरती आणि त्यामुळे मग लक्षणं दिसायला सुरुवात होईल हळू आणि जितकी त्याची संख्या वाढेल मग तितके लक्षणं काय होतील, सिव्हिअर स्वरूपाचे होत जातील. ते जर त्याला कंट्रोल केलं नाही तर. तर हा जो कार्यकाळ आहे, शरीरात आल्यापासून लक्षणं दिसेपर्यंतचा कार्यकाळ, याला म्हटलं जातं इन्क्युबेशन पिरियड. हा वेगवेगळ्या डिसीजसाठी वेगवेगळा असतो. ते जसं की याचं कोव्हिड-19चं जर बघितलं, तुम्ही नेहमी ऐकलं असेल चर्चेमध्ये 14 दिवस, 14 दिवस. तर व्हॉट एक्झॅक्टली दिस 14 डेज आर? तर इन्क्युबेशन पिरियड आहे. म्हणजे शरीरात आल्यापासून त्याची लक्षणं दाखवण्याचा जो कार्यकाळ आहे, मधला काळ आहे. किती दिवसात तो लक्षणं दाखवायला सुरुवात करतो? तर तो आपण पकडलाय 14 दिवसाचा. खरं तर ही अगदी सुरुवातीचा आकडा होता. पण त्यानंतर असं लक्षात आलं, की भारतीय सबकॉन्टिनेंटमध्ये, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जवळ-जवळ 5 ते 6 दिवसातच ऑन्सेट ऑफ सिम्प्टम्स झालेले. म्हणजे अक्षरशः काही जणांना 1 दिवसापासून तर 13 दिवसापर्यंत कधीही सिम्प्टम्स सुरू होऊ शकतात. कारण 14 दिवसाचा कार्यकाळ आहे. यामध्ये सिम्प्टम्स सुरू होणार आहेत तुमचे. सो हा जो काही कार्यकाळ आहे यामध्ये जनरली एव्हरेज 5व्या ते 6व्या दिवशी जवळ-जवळ सिम्प्टम्स सुरू झाण्यात आलेले दिसले. ओके. तर त्यामुळे आपण म्हणतो की इंडियन सबकॉन्टिनेंटचा आकडा 5-6 दिवसाचा आहे. ओव्हरऑल डब्ल्यूएचओने मान्य केलेला आकडा इन्क्युबेशन पिरियड आहे 14 दिवसाचा. इट मे व्हॅरी ॲज पर पर्सन, पर्सन टू पर्सन व्हेरिएशन होतं. जिओग्राफिकल व्हेरिएशन सुद्धा दिसते याच्यामध्ये. त्यानंतर हा जो कार्यकाळ आहे, जेव्हा सिम्प्टम दिसायला लागले, त्याच्या आधी शरीरामध्ये व्हायरस गेलेला आहे, परंतु त्यानं अजून ॲक्टिव्हिटी सुरू केली नाही किंवा सिम्प्टम दिसायला सुरुवात व्हायची बाकी आहे. तो हा जो मधला काळ आहे, त्याला प्री सिम्प्टोमॅटिक काळ म्हणतात. कारण अजून सिम्प्टम जरी दिसले नाही, तरी शरीरामध्ये व्हायरस प्रेझेंट आहे आणि तिथून सुद्धा तो पसरण्याचे चान्सेस असतात. तर हा प्री सिम्प्टोमॅटिक फेज असं म्हणतो. ओके, तो कॉन्टेजियस आहे. माझ्या मते इन्क्युबेशन पिरियडचा हा शब्द तुमच्या लक्षात आला असावा. तुम्हाला विचारू शकतात व्याख्या इन्क्युबेशन पिरियडची किंवा इन्क्युबेशन पिरियड सध्या न्यूजमध्ये होते, म्हणजे हे नेमकं काय आहे? असं जर विचारलं तर तुम्हाला 3-4 गोष्टी देतील. मुद्दाम म्हणतील की कोरोना बरा व्हायचा काळ किंवा क्वारंटाईन केलेला काळ असे काही ऑप्शन देतील तुम्हाला. तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे शरीरात व्हायरस आल्यानंतर तो त्याची ॲक्शन सुरू करेपर्यंत सिम्प्टम्स ऑनसेट सुरू होईपर्यंतचा कार्यकाळ म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. हा वेगवेगळ्या डिसीजचा वेगळा असतो बरं का. फॉर एक्झाम्पल एच-आय-व्ही इम्युनो व्हायरस किंवा एड्स ज्याला म्हणतो आपण मोस्टली डिसीजचं नाव. तर हा जो एड्स आहे याचा इन्क्युबेशन पिरियड हा खूप मोठा आहे. म्हणजे साधारणतः तो 7 वर्षापर्यंतचा कार्यकाळ आहे, ज्यामध्ये म्हणजे शरीरात व्हायरस आल्यानंतर 5-7 वर्ष तर तो स्वतःला वाढवत पुरेशी संख्याबळ गोळा करतो आणि मग त्याचे सिम्प्टम दिसायला लागतात. तो इन्क्युबेशन पिरियड प्रत्येक व्हायरसनुसार किंवा त्या जो पॅथोजन आहे, ज्यांना डिसीज कॉझिंग एजंट म्हणतो आपण त्याला, त्यानुसार तो व्हॅरी होऊ शकतो. आपण कोरोना व्हायरस बद्दल बोलत आहोत, त्यामुळे इथला इन्क्युबेशन पिरियड मी तुम्हाला नमूद करून दिलाय. सो दॅट इज अल्मोस्ट 14 डेज. नाऊ बिफोर वी लर्न अबाउट SARS-CoV-2 बद्दल सविस्तर जाणून घेण्यापूर्वी काही बेसिक टर्म्स आपल्याला समजायचे आहेत. ओके. नवीन बॅच आहे तुमची, त्यामुळे मी तुम्हाला एक नक्की सांगेल इथे, की ज्यावेळी आपण बायोलॉजी हा सेक्शन घेऊ जीवशास्त्राचा विज्ञानामध्ये, त्यामध्ये आपण या सर्व टर्म्स अजून सविस्तरपणे आकृत्यांसहित त्यांचे अजून फंक्शन्स, त्यांचे प्रकार अगदी सविस्तरमध्ये बघणार आहोत. आता कोव्हिड-19 समजण्यासाठी काही ठराविक बेसिक गोष्टी समजायच्या आहेत जेनेटिक्स मधल्या. म्हणून मी इथे मुद्दाम 3 टर्म्स, 3-4 टर्म्स दिल्यात तुम्हाला. हे कारण तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन शिकायचं आहे, तुम्हाला व्हायरसच माहीत नाही. तर हे असं चालणार नाही. म्हणून आपण एक बेसिक काही टर्म्स इथे शिकणार आहोत. शिवाय सायन्स एंड टेक्नॉलॉजी हा जो आपला मेन्सचा सिलेबस मधला पोर्शन आहे 40 मार्काचा. त्यामध्ये सर्वाधिक वेटेज असलेला बायोटेक्नॉलॉजी एक टॉपिक आहे. त्यामध्ये साधारणतः मिनिमम 15 प्रश्न तरी यातनं येतातच. 15 ते 20 प्रश्नापर्यंत. सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण आपल्याला खूप सविस्तरपणे हे शिकायचं आहे. याच्याशी रिलेटेड जेवढे तंत्रज्ञान आहेत, मग ते पी-सी-आर असो किंवा पी-सी-आर तर आपण याच लेक्चरला बघू. पण आणखी आर-डी-एन-ए टेक्नॉलॉजी असो किंवा जिनोम सिक्वेन्सी असो किंवा इतर जे काही ह्युमन जिनोम प्रोजेक्ट झाला होता तो आणि इतर नवीन-नवीन तंत्रज्ञान आपल्याला त्यामध्ये शिकायचं आहे आणि त्याचे खूप सारे वास्ट ॲप्लिकेशन्स आपण तिथे शिकणार आहोत. सध्यापुरतं कोव्हिड-19 शिकताना सुरुवातीलाच मी तुम्हाला फक्त काही बेसिक टर्म्स सांगून देतो. ओके. बऱ्याच जणांना या माहिती असतील, पण तरी सुद्धा आपण काय करूयात रिपीट करूयात. कारण जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, लेक्चर्स बघणारे किंवा मे बी YouTubeवर बघत असतील त्यापैकी काही लेक्चर्स, तर तुम्हाला कन्फ्युजन असतं काही जणांना, की बाबा जीन मोठा का डी मोठा का क्रोमोझोम मोठा कशावर काय? काही जण म्हणतात डी-एन-एवर क्रोमोझोम असतात, काही जण म्हणतात जीनवर क्रोमोझोम असतात, काही जण म्हणतात जीनवर डी असतात. ते कन्फ्युजन असतं बऱ्याच जणांचं. सो बेसिक पॅटर्न लक्षात ठेवा. फार सोपा इथे मी काढून दिलाय. सगळ्यात पहिले क्रोमोझोम म्हणजे आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतं. केंद्रकाच्या आतमध्ये क्रोमोझोम असतात. मानवी शरीरामध्ये टोटल 46 क्रोमोझोम आहेत. 23 जोड्या आपण त्याला म्हणतो. त्यापैकी 22 जोड्या ह्या ऑटोझोम्सच्या आहेत आणि एक जोडी ही सेक्स क्रोमोझोम म्हणून ओळखल्या जाते. जी मेलमध्ये XY आणि फिमेलमध्ये XX स्वरूपातली असते. सविस्तर बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये शिकू. सध्यापुरतं हे जे क्रोमोझोम आहेत ना, हे खरं तर जेनेटिक इन्फॉर्मेशन पिढ्यानपिढ्या जी काही माहिती चालली इकडनं-तिकडं, ती क्रोमोझोम मार्फत चालली. पण क्रोमोझोम बनलेत कशाचे?
तर क्रोमोझोम हे नथिंग बट डीएनएचं एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काय, की क्रोमोझोमला तुम्ही झूम करून पाहिलं, क्रोमोझोम हे मुळात अशा आकाराचे, एक्स आकाराचे तुम्हाला सापडतील असे. आणि याला जर तुम्ही यातल्या एखाद्या पोर्शनला अनकॉईल केलं, झूम केलं, तर तुम्हाला इतके बारीक दाटीवाटीनं तिथं बसलेले डीएनए पेयर्स मिळतील. हा जो डीएनए तुम्ही एक्सटेंड जर केला, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, ऐकायलाच विचित्र वाटतं, की आपल्या शरीरामधल्या सगळ्या क्रोमोझोम्सचे डीएनए जे लाइनिंग आहे ही सेपरेट केली तर ती किती लांब होईल, तर ती पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालता येईल इतकी मोठी होईल. म्हणजे किती डेन्सली पॅक्ड आपल्या शरीरामध्ये या डीएनएची बांधणी करण्यात आलेली आहे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं विचित्र वाटतंय ऐकायला, बट येस इंडीड धिस इज अ फॅक्ट. सो क्रोमोझोम हे ॲक्चुअली जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरिंग एजंट्स आहेत. ते डीएनए कॉइल्ड फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये हायली कॉइल्ड फॉर्ममध्ये जमा केला असतो. त्याला अनकॉइल्ड केलं तर तुम्हाला सेगमेंट मिळतात डीएनएचे. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड लाँग फॉर्म याचा. आणि हे जे डीएनए असते ते सध्या आपल्या बॉडीमध्ये डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे किंवा टू स्टँड मॉलिक्यूल म्हणू शकतो. आणि मग त्याची जी हेलिकल स्ट्रक्चर आहे, डबल हेलिक्स मॉडेल वॉटसन आणि क्रिकने 1953 शोधलेलं. सो हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये मग तुम्हाला त्या पेअरिंग मिळतात एटीजीसी आणि मग काय असतं ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन किंवा काय थायमिनला कसं रिप्लेस केलं जातं युरॅसिलमध्ये द्वारे आरएनएमध्ये. या सगळ्या गोष्टी आपण बायोलॉजीमध्ये शिकणार आहोत. सो डीएनए हा क्रोमोझोमचा एक छोटासा पोर्शन, क्रोमोझोममध्ये आत डेन्सली पॅक असलेला पोर्शन हा डीएनए आहे आणि याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आणि त्यातही डीएनए जर पाहिलं, समजा हे बोट माझं जर डीएनए असेल, ओके किंवा लेट्स लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ दिस पेन. इफ दिस इज अ डीएनए मॉलिक्यूल, मग यातला हा जो सेक्शन आहे खटक्यावाला, हा एक ठराविक जीन असेल. हा जो मधला पोर्शन आहे हा एक ठराविक जीन असेल. हा एक ठराविक पोर्शन एक जीन असेल. या जीन्सच्या कॉम्बिनेशनचं एक ठराविक कॅरेक्टर इनहेरिट करतात त्याला अलील म्हणतात. मग या जीन प्रत्येक सुपर स्पेसिफिक कॅरेक्टर इनहेरिट करत असतात. सो हे सगळ्या गोष्टी आपण जीवशास्त्रात शिकू. फॉर एक्झाम्पल, जर हा डीएनए मधला एवढा पोर्शन केसांसाठी रिस्पॉन्सिबल आहे, हेअर्स, तर यातला पण ठराविक स्पेसिफिक पोर्शन हा डोक्यावरची केस, मिशांची केस, दाढीची केस असे काही वेगवेगळे घटक रिस्पॉन्सिबल करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. आपण त्याला रिप्रेझेंटेशन ऑफ कॅरेक्टर. आणि मग कुठला घटक कोणतं रिप्रेझेंट करतो कॅरेक्टर हे शिकण्यासाठी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आपल्याला बायोटेक्नॉलॉजी शिकायचं आहे. सध्यापुरतं लक्षात ठेवा, की क्रोमोझोम मध्ये छोटा जो कॉइल फॉर्मॅट ठेवलेला डीएनए हा खऱ्या अर्थानं आपलं जेनेटिक मटेरियल कॅरी करतोय. सगळे इन्फॉर्मेशन कॅरी करतोय. ही झाली पहिली गोष्ट. आता ही कॅरी करताना त्याला मदत कोण करतोय? तर त्याला मदत करणारा जो एजंट आहे त्याचं नाव आहे आरएनए, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. आणि हा काय करतो, की वेगवेगळ्या स्तरावरती डीएनएला मदत करतो. मग डीएनए रेप्लिकेशन असो किंवा आपल्या शरीरामध्ये काही ठराविक महत्त्वाचे अमायनो आम्ल किंवा अमायनो ॲसिड सिंथेसिस करणं गरजेचं असतं. तर ती अमायनो ॲसिड सिंथेसिसला मदत करणं असो, तर हे वेगवेगळी कामं करत असतो आरएनए. मी पुन्हा सांगतोय, हे कोव्हिड-19चं स्पेशल लेक्चर असल्यामुळे आपण इथं फक्त जनरल इंट्रोड्यूस करतोय टर्म्सचं. फार सविस्तरपणे आपण हे बायोलॉजीमध्ये शिकणारच आहोत. त्यामुळे नॉन बायोलॉजीवाले स्टुडंट्स जे असतील, नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, काही पॅनिक होऊ नका, घाबरू नका. हे फार सोपं आहे. आकृती पाहिली की तुम्हाला ढळढळ स्पष्ट कळून जाईल हे जेव्हा आपण ते शिकू तेव्हा. ॲज ऑफ नाऊ सध्यापुरतं लक्षात ठेवा, की हे काहीतरी ठराविक महत्त्वाचे घटक आहे आपल्या शरीरामध्ये आणि प्रत्येक शरीर जीवाणू जे काही ऑर्गॅनिझम्स आहे, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एक ठराविक घटक असतात आणि या घटकांचं विशिष्ट असं एक वर्किंग होत असतं, सिंक्रोनाइज वर्किंग होत असतं आणि त्यामुळे त्या घटकाची लाईफ जी आहे ती कॅरी ऑन केली जाते. असो, माझ्या मते बेसिक आयडिया तर आली असावी तुम्हाला यामधनं. मग आपण बघूयात की एक्झॅक्टली व्हायरस म्हणजे काय? आता व्हायरसेस हा सजीव आहे का नाही अशी पण एक डिबेट असते. व्हायरसेस प्लांट आहेत का ॲनिमल आहेत हे पण बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर मित्रांनो सरळ-सरळ स्पष्टपणे मी सांगू शकतो इथं की या व्हायरसेसला आपण सजीव म्हणणं चुकीचं ठरेल. कारण सजीवांची जी ठराविक कॅरेक्टर्स असतात, जे विशिष्ट गुणधर्म सजीवांचे असतात, ते गुणधर्म हा व्हायरस दाखवत नाही ना. जसं की जर तुम्ही पाहायला गेलं, सजीव काय करतात? सजीवांची वाढ होते. माणूस वाढतो. प्रत्येक प्राणी जन्मल्यापासून नंतर वाढत-वाढत जातो. त्याची साईज पण वाढते. प्लांट असो काय ॲनिमल असो. सो हे जे वाढ असते त्याची, अशी वाढ कशामध्ये दिसत नाही? व्हायरसेसमध्ये दिसत नाही. त्यानंतर इंडिपेंडंट रिप्रोडक्शन व्हायरसेसचं दिसत नाहीये. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला धक्का लावला, आपण काय करतोय? हात विथड्रॉ करतोय. स्टिम्युलायला रिस्पॉन्स दिला आपण. झाडांना प्रकाश मिळाला, की झाड स्वतःची उंची वाढवणार, स्वतः प्रकाश अवशोषण करत स्वतःची ग्रोथ करून घेणार. सो कुठलाही एन्व्हायर्नमेंटल असो की एक्सटर्नल स्टिम्युलाय असो. स्टिम्युलाय म्हणजे काय? एखादा ट्रिगर करणे एखाद्या गोष्टीला. सो ह्या जो स्टिम्युलाय दिल्यानंतर जी रिएक्शन असते ती सजीवांची असते. जसं की तुम्ही मच्छरला जर जाणवला हवेतला बदल झाला प्रेशरमधला, तर मच्छर दूर जातो तिथे. पाण्यातला मासा सहजासहजी हातात येत नाही. कारण ते स्टिम्युलायला रिस्पॉन्स देतात. व्हायरसेसला असे कुठले सेन्सेस नाहीये. ओके. त्यानंतर काय तर वेस्ट प्रॉडक्ट तयार करतोय का? तर नाही. व्हायरस वेस्ट प्रॉडक्ट तयार करत नाहीयेत. तुम्ही जर पाहिलं की अडॅप्टेशन ॲज पर द एन्व्हायर्नमेंट इमिडिएट नाहीये त्याचं. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की या लिव्हिंग थिंग्सचे जे काही कॅरेक्टर असतात ते त्याच्यातच नाहीये. विशेष म्हणजे जीवाणूपर्यंत तुम्ही पेशी बघतात.
व्हायरसेसमध्ये पेशी सुद्धा नाही. तुम्ही बघा पेशीच्या आतमध्ये जेवढं न्यूक्लिक मटेरियल असतं, तसलं काही न्यूक्लिक मटेरियल घेतलेला एखादा घटक असलेला हा व्हायरस आहे. त्यामुळं जगातले वैज्ञानिकांचं जे काही डिबेट झालं होतं, वेदर इट इस अ लिव्हिंग थिंग ओर नॉट, यामध्ये मोस्ट ऑफ द सायंटिस्ट गॉट ॲग्री ऑन दिस पर्टिक्युलर ॲस्पेक्ट दॅट यू शुड नॉट क्लेम व्हायरसेस ॲज लिव्हिंग थिंग्स. ओके. पण हे कधीबद्दल बोलतोय आपण? जेव्हा ते व्हायरसेस मोकळे वातावरणात आहेत. वन्स दे एंटर्स अ होस्ट. होस्ट म्हणजे काय? ज्या शरीरामध्ये या व्हायरसेसनी प्रवेश केला, तर त्या शरीरामधली जी काही यंत्रणा आहे त्याची, त्याचा वापर करणार आहेत आता हे. तो हा व्हायरस एकदा का होस्टमध्ये आला, समजा माणूस होस्ट आहे किंवा एखादा प्राणी असेल, ठीक आहे, किंवा झाडही असू शकतं. एखाद्या लिव्हिंग थिंग्समध्ये हा व्हायरस आला, होस्टमध्ये आला, की तो या लिव्हिंग थिंग्सचे काही लक्षणं थोड्या प्रमाणात दाखवतो, लाइक रिप्रोडक्शन, स्वतःची संख्या वाढवणं वगैरे. परंतु हे युनिव्हर्सल नसल्यामुळं त्याला सरळ-सरळ लिव्हिंग थिंग्स म्हणायचं टाळलं वैज्ञानिकांनी. सो ओव्हरऑल तसा प्रश्न विचारत नाहीत कधीच वादग्रस्त, पण इन केस स्पष्ट प्रश्न आलाच, तर ते सजीवही नाहीत आणि निर्जीव नाही. ओके. ॲट टाईम्स दे बिकम्स आयदर साइड ऑफ दी बोर्ड आपण म्हणू शकतो. फाईन. आय गेस एव्हरीबडी इज क्लिअर विथ द बेसिक्स ऑफ व्हायरसेस. ओके. आता हे व्हायरसेस ही जी कॅटेगरी आहे, ह्याच्यामध्ये हे सजीव होतात, निर्जीव होतात म्हणजे काय? त्याच्यामध्ये सजीवांचे जो महत्त्वाचा घटक असतो, जेनेटिक मटेरियल कॅरी करणारा, आयदर डी-एन-ए ऑर आर-एन-ए. तो डी-एन-ए असू शकतो त्याच्यामध्ये किंवा आर-एन-ए असू शकतो. भले त्याला फार मोठं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असेल, नसेल, व्हायरसच्या प्रकारानुसार ते ठरतं. पण हे जेनेटिक मटेरियल जे त्याच्यामध्ये आहे, त्यामुळं तो धोका पोहोचवतोय, शक्यता वाढते. आपण मेकॅनिझम जेव्हा बघू कोव्हिड-19चं, तेव्हा तुम्हालाही लक्षात येईल मी काय बोलतोय त्याबद्दल. बट ॲज ऑफ नाऊ बेसिक्स ऑफ व्हायरस नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत आणि ते होस्टमध्ये गेल्यानंतर लिव्हिंग कॅरेक्टर्स एक्सप्रेस करतात. ओके. मग आता स्पेशली आपण जाऊयात कोव्हिड-19 वर. आपण हे जनरल बेसिक इंट्रोडक्शन बघितलं, कारण हे बघितलं की तुम्हाला हे समजायला सोपं होतं म्हणून. ओके. नाऊ हिअर वी गो टुवर्ड्स बेसिक्स डिटेल्समध्ये जाऊ आपण कोव्हिड-19 वरती. इथून पुढं कोरोना हा शब्द जनरली वापरायचा टाळा, कारण आपण कोव्हिड-19 हा जनरलाइज शब्द आहे. WHO सहित सर्वांनी एक्सेप्ट केला. खरं तर SARS-CoV-2 आहे, पण तो फार टेक्निकल झाला. तर जनरल टर्म आपण कोव्हिड-19 वापरू शकतो इथून पुढे. ठीक आहे. सो कोरोना म्हणणं तुम्ही तरी टाळा विद्यार्थी मित्रांनो. शक्यतो तुम्ही सुद्धा कोव्हिड-19 हे नाव घेत चला. का? कारण जर फॅमिली हिस्ट्री पाहिली तुम्ही कोव्हिड-19ची, तर कोरोनाचा हा प्रकार जो आहे तो वेगवेगळ्या त्याची फॅमिली जर बघितली तर कोरोना व्हायरसचा एक गटच दिसतो तुम्हाला. म्हणजे निडोव्हायरलची जी ऑर्डर होती, याच्यामध्ये ज्या फॅमिलीज होत्या, त्यात आर्टिव्हेरिडी, रोनिव्हिरिडी किंवा मेसोव्हिरिडी किंवा कोरोनाव्हिरिडी किंवा व्हायरेडी पण म्हणता याला काही जण प्रोनाउन्स करतात. डझंट मॅटर व्हॉट यू यू प्रोनाउन्स. यापैकी एक फॅमिली तुम्हाला दिसते ही कोरोनाव्हायरेडी आणि या एका कोरोनाव्हायरेडी फॅमिलीमध्ये 2 अजून पुन्हा सब फॅमिली दिसतायत तुम्हाला कोरोनाव्हायरेनी आणि टोरोव्हायरेनी. यापैकी कोरोनाव्हायरेनी म्हणजेच कोरोना जो शब्द तुमचा आलाय तो या या गटातल्या व्हायरसेससाठी वापरतात कोरोना. याच्या आधी पण आपल्याला काही कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन झालेले आहेत आणि प्राण्यांमध्ये पण असे काही कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन आपल्याला सापडलेले आहेत. इथं आपण बोलतोय ते कोरोना व्हायरेनीमध्ये जे स्पेसिफिक जर आणखी सविस्तर जाऊन पाहिलं, तर त्यातही 3 प्रकार पडतात तुम्हाला अल्फा, बेटा आणि गॅमा. सॉरी अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा असे वेगवेगळे प्रकार पाडले. त्यापैकी बीटा कोरोना व्हायरस हा जो गट आहे, त्यानं भारताला सध्या किंवा जगाला सध्या परेशान जे केलेले ते या गटातल्या व्हायरसने केलेले आहे. मग याच गटातनं काही व्हायरसेस आलेत. सार्स, सीओव्ही, ओके, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस असं याचा लॉंग फॉर्म होतो. त्यानंतर मर्स सीओव्ही, ओके, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस आणि आता जो आलाय तो सार्स सीओव्ही 2 म्हणजेच सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरसच आहे. फक्त तो पूर्वीच्या सार्स सीओव्ही पेक्षा 15% व्हेरिएशन त्याच्यामध्ये सापडतं. साधारणतः दोन्ही रिझेंबल करतात 85% एकमेकांसोबत. फारच छोटासा फरक आहे दोघांमध्ये आणि थोडंसं अडॅप्टेशन झालेलं आहे. तो फरक पण मी सांगेल तुम्हाला थोड्या वेळानं. बट यामुळे याला याचं नाव सेपरेट दिलंय सार्स सीओव्ही 2. सो स्पेसिफिकली नावच विचारलं कोव्हिड-19 कोणत्या व्हायरसमुळे झाला? तर तो व्हायरस आहे SARS-CoV-2 असं नाव देण्यात आलंय त्याला. दुसरं कोणत्या गटातला आहे? तर तो बीटा गटातला आहे. कोरोना व्हायरस मधल्या बीटा गटातला आहे. अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा पर्याय दिले तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे बीटा गटातला आहे. ओके. आणि त्यानंतर जर तुम्हाला विचारलंच तर कोणती फॅमिली ती कोरोना व्हायरेडी फॅमिली आहे. पण त्याची ऑर्डर जी आहे बेसिक सगळे व्हायरसेस कुठल्या ग्रुपमध्ये एका बेसिक ग्रुपची रिप्रेझेंट करतात तर तो आहे निडो व्हायरस ग्रुप. You can have a screenshot of this slide so that you will be able to recall it even after the lecture. तर लेट्स मूव्ह फर्दर. जर तुम्ही पाहिलंच अल्फा, बीटा याच्यामध्ये जे काय व्हायरसेस आहे, यामध्ये खूप सारे विचित्र नावं तुम्हाला दिसत आहे. HCOV, HKU, NL63, OC43 यांना घाबरून जायचं नाहीये. हे नावं आहेत ना, हे नावं त्या त्या काळामध्ये जे व्हायरस सापडले ते शोधले ज्यांनी, ते सुद्धा याचं नाव ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल मी जर शोधलं ऑक्सफर्डमध्ये हे नाव, तर मी असं नाव देऊ शकतो याला ऑक्सफर्ड आणि मग त्याचे सविस्तर त्याचे कॅरेक्टर रिप्रेझेंट करणारे एखादं नाव घेऊन ऑक्सफर्ड
F41 अशा पद्धतीने मी त्याचं नाव देऊ शकतो. आणि हे मंजूर करणाऱ्या पण काही ऑथॉरिटीज असतात. त्यामुळे हे नावं तुम्हाला बऱ्याचदा विचित्र दिसतील. ते सगळी नावं लक्षात ठेवणं आवश्यकता नाहीये. इथे मुद्दाम लाल बाणाने मी जो दाखवलाय बीटा कोरोना व्हायरस मधला जो ग्रुप आहे, त्यातला आपला सध्या यावर्षीचा पॅन्डेमिक ज्यानं कॉज केलंय तो आहे हा SARS-CoV-2 सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2 असं याचं नाव आहे. इन केस तुम्हाला लाँग फॉर्म विचारलं तरी सांगता आले पाहिजे. आता यातला थोडासा फरक बघून घेऊयात आपण सार्स आणि SARS-CoV-2 किंवा मर्स यामध्ये. काय झालं होतं, की 2009 ला किंवा त्याआधी पण कोरोना व्हायरसचे काही अटॅक्स आले होते. त्यापैकी एक सार्स हा जो होता, हा फार स्ट्रॉंग होता. स्ट्रॉंग म्हणजे काय, की त्याच्यात आपण म्हणतो, की मोस्टली इन्फेक्शन होण्याचा रेट आणि तो मॉर्टॅलिटी कॉज करण्याचा रेट काय आहे, त्यानुसार त्याचं सिव्हिअरिटी कळते. तो फार सिव्हिअर इन्फेक्शन असायचं हे सार्स. कारण तिथे अल्मोस्ट अप टू 30% मॉर्टॅलिटी रेट होता. 30% मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, की जवळ-जवळ 100 जणांना जर लागू झाला, 100 जणांना जर कॉज झाला हा डिसीज, तर त्यापैकी 30 व्यक्तींचा मृत्यू व्हायचा जवळ-जवळ मॅक्सिमम. तो त्यामुळं काय होतं, की फार भयंकर अशा प्रकारचा सार्स जो व्हायरस इन्फेक्शन होता, तो होता. पण सुदैवाने त्यावरती फार लवकर नैसर्गिकरित्या म्हणा मात करण्यात आली होती आणि तो सफरही झाला होता व्हायरस. कालांतराने मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम सुद्धा आला होता मर्स सीओव्ही म्हणून आणि तो फार हेवी हेडॅक आणि एक्स्ट्रीम फीव्हर कॉज करायचा. पण त्याचा सुद्धा इंटेन्सिटी जास्त काळ टिकली नाहीये. आता जो आलाय SARS-CoV-2 यात एक छोटंसं अडॅप्टेशन झालंय आणि हे अडॅप्टेशन काय बघूयात आपण. मोस्टली याच्या आधीचे व्हायरस होते ते माणसांना कमी अटॅक करायचे, बाकीच्या प्राण्यांवर जास्त करायचे. कारण माणसाच्या पेशीमध्ये एंट्री करताना ठराविक प्रोटीन्स जे लागतात, ते प्रोटीन्स यांच्याकडे तयार करायची ते प्रोटीन तयार करायची यांची कॅपॅसिटी नव्हती. हा SARS-CoV-2 आहे, ज्याच्यामध्ये एक अडॅप्टेशन झालं आणि तो मानवी शरीरात एंट्री करण्यासाठी लागणारं जे प्रोटीन आहे, तो सुद्धा बनवू शकला. आणि त्यामुळं याची सिव्हिअरिटी प्रचंड वाढली आणि इन्फेक्शन खूप मोठ्या स्तरावर झालंय. समजलं तर ठीक, नसेल समजलं तर आपण परत प्रयत्न करूयात पुढच्या स्लाइडमध्ये समजायला. व्हेन वी लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ सीओव्ही SARS-CoV-2. तुम्ही जर स्ट्रक्चर पाहिलं SARS-CoV-2चं, ते एक टिपिकल व्हायरस स्ट्रक्चर आहे. तुम्ही बऱ्याचदा आता हे आता न्यूजमध्ये पण खूप साऱ्या चॅनल्सवर दाखवण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये काय तुम्हाला दिसतंय, की काही प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहे चारी बाजूने त्याच्या. त्यानंतर जस्ट अ मिनिट फाइन. Let me see. First few comments are there. It's all about fine. Nothing else. Nothing much important. You are chatting. Okay, मला वाटतं काही एखादा महत्वाचा प्रश्न खूप जणांचे चॅट्स आले तर. ओके, फाईन. लेट्स कम बॅक. कोविड-19 बद्दल आपण बघतो स्ट्रक्चर. सो या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघा जे दिसतंय तर यात जो आर-एन-ए जो प्रेझेंट आहे किंवा जेनेटिक मटेरियल जे आहे या व्हायरसचं ते आहे पॉझिटिव्हली स्ट्रँडेड आर-एन-ए म्हणजे पॉझिटिव्हली सिंगल स्ट्रँडेड आर-एन-ए. आता ही टर्म आपण सविस्तर एक्सप्लेन करू. पण सध्यापुरतं चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतंय इथे तुम्हाला स्पाइक सारखे दिसतात बघा वरती आलेले हेअरलाईन ग्रोथ सारखे किंवा स्पाइक्स आलेले म्हणतो आपण. तर तसे काही स्ट्रक्चर दिसतंय. याला आपण म्हणतो ग्लायकोप्रोटीन स्पाइक. ओके. हे जे ग्लायकोप्रोटीन स्पाइक आहे हे का महत्वाचे आहे? कारण ते फॅटी लेयरनं बनलेले असल्यामुळं जे तुम्ही जनरली पाहतात, की जी व्हॅक्सिन बनवायला सगळं जग सध्या परेशान आहे. साध्या साबणानं तो व्हायरस मरतो आणि एवढं जग का परेशान आहे? हाही प्रश्न पडतो बऱ्याच जणांना. सो हा जो प्रोटेक्टिव्ह लेयर आहे या व्हायरसचा, तो लेयर साबणमध्ये काय होतो विरघळून जातो किंवा अल्कोहोलमध्ये विरघळून जातो आणि त्यामुळं काय होतं, की तो व्हायरस स्वतःला टिकवू शकत नाही. ओके. इट गॉट डेड आणि म्हणून आपण त्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. मग हा जो लेयर आहे तो स्पाइक ग्लायकोप्रोटीन लेयर आहे. याच्या आत एक मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत वेगवेगळे आणि हे प्रोटीन सिंथेसिस करायचं काम सुद्धा इथला आर-एन-ए करू शकतो आणि आतमध्ये एक आर-एन-ए तुम्हाला सापडेल. नाऊ लेट्स सी की एक्झॅक्टली पॉझिटिव्ह स्टँडर्ड आर-एन-ए म्हणजे काय? याच्या SARS-CoV-2 मध्ये जो काही पॉझिटिव्ह स्टँडर्ड आर-एन-ए चा अर्थ काय होतो? तर कधीही जर तुम्हाला 2 पैकी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टँडर्ड. पॉझिटिव्ह स्टँडर्ड म्हणजे असे आर-एन-ए जे स्वतः काय करू शकतात? आर-एन-एस तयार पण करू शकतात. दुसऱ्या गोष्टीचा वापर करून होस्टमधल्या काही मेकॅनिझमचा वापर करून किंवा ते काही ठराविक प्रोटीन्स पण तयार करू शकतात. सो त्यांना स्वतः रेप्लिकेशनची पॉवर आहे. ते इतर ठिकाणी स्वतःचं अस्तित्व वाढवत जाऊ शकतात. त्याला म्हणतात पॉझिटिव्ह स्टँडर्ड आर-एन-ए आणि निगेटिव्ह स्टँडर्ड आर-एन-ए म्हणजे काय? तर ते स्वतःचं अस्तित्व वाढवू शकत नाही. पॉझिटिव्ह स्टँडर्ड आर-एन-ए असला तर त्याची संख्या भरमसाठपणे वाढण्याची शक्यता जास्त असते. तर याला ढोबळमानानं आज समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं, की संख्या वाढू शकतो तो पॉझिटिव्ह स्टँडर्ड, संख्या वाढू शकत नाही तो निगेटिव्ह स्टँडर्ड. टेक्निकली याला आणखी डिटेलमध्ये अजून काही गोष्टी असतात, त्याचे क्रायटेरिया निकष असतात. परंतु आपण सोप्या भाषेत समजण्यासाठी सध्यापुरतं समजूयात. संख्या वाढू शकला, पॉझिटिव्ह स्टँडर्ड. फाईन. मग हे तुम्हाला पाहिल्या-पाहिल्या जर आर-एन-ए जर तुम्हाला बघितला, तर असा मुकुट असल्यासारखा त्याच्यावरती स्पाइक्स वगैरे आलेले आहेत.
म्हणून त्याला मोस्टली काय केलं झालं, एक नाव दिलेलं आहे. क्राउन लाइक अपीअरन्स असल्यामुळे त्याला लॅटिन नाव दिलंय कोरोनम म्हणजेच काय मुकुट असं नाव दिलेलं आहे. का तर स्पाइक ग्लायकोप्रोटीन आहे त्याच्यावर. मुकुटसारखा दिसतो तो राजाचा. तुम्ही म्हणसाल हे कुठं मुकुट दिसतोय? त्याला जरा व्हर्टिकल बघा. असं असं बघण्यापेक्षा त्याला उभं करून कोणाच्या डोक्यावर ठेवल्यासारखं इमॅजिन केलं तर तुम्हाला ते स्पाइक सारखे मुकुट आलेले दिसतील. ठीक आहे. तशा प्रकारचे मुकुट युरोपियन कंट्रीजमध्ये एन्शियंट टाइम्समध्ये वापरायचे आणि त्यामुळे ते त्याचे त्याला मुकुट म्हटलंय. आपल्या भारतामध्ये मुकुट वेगळा कन्सेप्ट आहे जरा. ओके. तो तिकडचा कन्सेप्ट असल्यामुळे तो तसा भासतोय तुम्हाला. फाईन. तर त्यामुळे याला नाव दिलंय कोरोना. इन केस तुम्हाला विचारलंच तर नाव जे कोरोना ही कुठली टर्म आहे? तर लॅटिन टर्म आहे आणि क्राउन लाइक अपीअरन्स असल्यामुळे त्याचं नाव आहे कोरोना व्हायरस. तर त्या गटातला आहे. मग त्यामध्ये जे खूप सारे गट आहेत कोरोना व्हायरसमध्ये पण अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, गॅमा यापैकी बीटा कॅटेगरीमध्ये हा येतो. आणि यात नेमका बदल काय झालाय? तर इथे इथे हा ॲनिमल्समध्ये होता आतापर्यंत ॲक्टिव्ह, माणसामध्ये येऊ शकत नव्हता. कारण माणसाच्या पेशीमध्ये एंट्री करण्यासाठी जे ठराविक प्रोटीन्स लागतात, ते प्रोटीन्स हा बनवूच शकत नव्हता. त्यामुळे शरीरात येऊन पण काही निकामी असायचो. पण आता SARS-CoV-2 ने ते बनवणं अडॅप्ट केलेलं आहे. त्याच्यावर चेंजेस झालेले आहेत ते आणि म्हणून तो शरीरामध्ये एंट्री करू शकला. मानवी पेशीमध्ये एंट्री करू शकलाय आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. ओके. सो दॅट इज यू शुड रिमेंबर की प्रोटीन्स विशिष्ट जे लागतात ते यानं बनवलेले. काय नाव आहे त्याचे आपण बघूयात. कुठला इनिबिटर आहे, कुठल्या ठिकाणी अटॅक करतो. बट काही ठराविक फॅक्ट्स याच्याबद्दलचे जाणून घेऊयात. ते म्हणजे एक तर कुठं किती वेळ राहतो असाही तुम्हाला प्रश्न विचारलाच इन केस तर माहिती पाहिजे. प्लास्टिक्स जो इश्यू आहे प्लास्टिकचे जे काही कंटेनिंग जे घटक असतील किंवा चेअर असेल प्लास्टिकची किंवा कुठलाही प्लास्टिकचा त्याच्यावरती याचा प्रेझेन्स असतो 72 अवर्स पर्यंत. ओके. 72 अवर्स म्हणजे किती दिवस हो? ओके. सो प्लास्टिकवरती हा जवळ-जवळ 4 दिवस राहतो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर स्टेनलेस स्टीलवरती हा साधारणतः 4 ते 5 दिवस राहू शकतो. पुन्हा लेस दॅन 4 अवर्स कॉपर सारख्या मटेरियलवर 4 तासापर्यंत जिवंत राहू शकतो किंवा 24 अवर्स पर्यंत तो कार्डबोर्ड पुष्ठा किंवा कागदासारख्या ठिकाणी जिवंत राहू शकतो. त्यामुळे बरेच जण आजकाल प्रिकॉशन पण घेत आहेत, की कुठलीही वस्तू बाजारातनं वापरली की इमिडिएटली त्याला साइडला ठेवतात आणि काही काळानंतर त्याला वापरात काढतायत. का तर याची हा तितका काळ तिथे सस्टेन राहू शकतो आणि नंतर तो कॅचअप पण होऊ शकतो होस्टमध्ये. हा ड्रॉपलेट्स फॉर्मॅटमध्ये येतो. पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. जनरल थिंग आहे शिंकल्यानंतर त्यातनं जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतायत, त्या मायक्रो ड्रॉपलेट्समध्ये तो काय COVID-19 पेशंट असतो आणि तो कोणाच्या हातावर गेला आणि त्या हातानंतर जर तुम्ही नाकापाशी नेलं, तर अशा वेळेस परत तो त्या होस्टमध्ये एंटर करू शकतो. इथं बऱ्याच जणांना एक गैरसमज होता, की COVID-19 हा 27 डिग्री सेल्सियसला मारतो सर्वांना म्हणजे मेला जातो. तो जास्त तापमान सहन करू शकत नाही. तर तिथे एक छोटंसं लॉजिक बरेच जण विसरतात, की आपल्या शरीराचं तापमानच 37 डिग्री सेल्सियस टू बी प्रिसाइज 36.995 तो 37 डिग्री सेल्सियस आपल्या शरीराचं तापमान आहे. मग तो 27 ला जर त्याची मृत्यू होत असता तर कदाचित एवढ्या तापमानात पण तो जगला नसता. तो एन्व्हायर्नमेंटमध्ये किती तापमानात जगतो आणि शरीरामध्ये किती तापमानापर्यंत जगतो यामध्ये फरक आहे. सो ऑन एन एव्हरेज आपण म्हणू शकतो 56 डिग्री सेल्सियस इज द ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायर्ड टू किल दॅट व्हायरस. तो 56 डिग्री सेल्सियस हे ऑप्टिमम टेम्परेचर आहे. जनरली न्यूजपेपरमध्ये हा आकडा 60 डिग्री सेल्सियस आला की 60च्या वर तापमान ठेवा म्हणजे जेणेकरून तो डेड होईल व्हायरस म्हणून. असं क्विक रिडक्शन नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्यात 10,000 पेक्षा जास्त व्हायरस हे विदिन 15 मिनिट्स मरतायत का? हे असं तसं असेल तर त्याला क्विक रिडक्शन कन्सेप्ट म्हणतात. मग तो कोणत्या स्टरलायझेशनने येतो? तर त्यापैकी हीट इज वन ऑफ द स्टरलायझर. तिथं तुम्ही 56 डिग्री सेल्सियस किंवा 7 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान ठेवलं, तर विदिन 15 मिनिट्स यू विल हॅव 10,000 युनिट्स म्हणजे तेवढ्या प्रमाणात तो काय होईल कमी आलेला दिसेल व्हायरस तुम्हाला. तापमान लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नथिंग एल्स. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स द टेस्टिंग्स. लॅबोरेटरी टेस्टिंग बघू आपण कशा प्रकारचे लॅबोरेटरी टेस्टिंग्स अवेलेबल आहे. काय होतं की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह येते, काही नंतर पॉझिटिव्ह पण येते. काही जणांची पॉझिटिव्ह आलेली निगेटिव्ह लवकर येत नाही, येत राहते काही दिवस. तर नेमकं हे काय आहे समजून घेऊयात आपण. मग ते समजण्यासाठी आपल्याला पहिले पाहिजे कशा प्रकारे कळतं आपल्याला पॉझिटिव्ह आहे की नाहीये पेशंट. ते काय रक्तामधनं कळतं का? का हे जो स्वॅब तुम्ही ऐकता वारंवार स्वॅब घेतला आणि मग रिपोर्ट आला. नेमकं काय केलं काय जातं की तुम्हाला ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याचा रिपोर्ट कळतो आपल्याला. मग या टेस्टिंगचे काही प्रकार आहेत. ओके. पारंपरिक प्रकार जर बघितले कोरोना व्हायरस टेस्टिंगचे तर या 2 पद्धतीनं व्हायरस टेस्ट केली जायची. एक म्हणजे मॉलिक्युलर टेस्ट किंवा त्याला न्यूक्लिक ॲसिड डिटेक्शन टेस्ट म्हटलं जातं. मॉलिक्युलर टेस्ट आणि ही सगळ्यात इफेक्टिव्ह, सर्वात ॲक्युरेट आणि विश्वसनीय अशी एक टेस्ट आहे मॉलिक्युलर टेस्ट. मग हा जो तुम्ही स्वॅब कलेक्ट करणं म्हणतात, की ओपन स्पेसिमेन मधनं इथनं घशाच्या भागातनं किंवा मोस्टली नाझल, नासोफॅरेंजियल रिजन मधनं स्वॅब कलेक्ट केला. तो स्वॅब तुम्ही
लॅबोरेटरीमध्ये पाठवलं, तर लॅबोरेटरीमध्ये मध्ये त्याच्यावरती प्रोसेस होते. ती प्रोसेस काय सविस्तर आपण शिकणारच आहोत लगेच. पण सध्यापुरतं समजून घ्या, आपण प्रकार पाहतोय. तर हा जो काही स्वॅब घेतलाय त्याच्यावरती काही प्रोसेस करून मग ते चेक केलं जातं. त्याला म्हटलं जातं मॉलिक्युलर टेस्टिंग आणि ही सगळ्यात विश्वसनीय आहे. जर यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह आहे पेशंट. यांनी सांगितलं निगेटिव्ह आहे, तर तो पॉझिटिव्ह असण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ही विश्वसनीय असं म्हणू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळतं की इन्फेक्शन आहे की नाहीये. ही सगळ्यात प्रॉमिनंट अशी टेस्ट आहे मॉलिक्युलर टेस्ट. दुसरी एक टेस्ट आहे ज्यानं कोरोना व्हायरस आहे की नाही कळू शकतो, ती एक अँटीबॉडी टेस्ट. पण याच्या काही लिमिटेशन्स आहेत. ते पहिले आता अँटीबॉडी टेस्ट काय ते पण बघू आपण. अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय? तर समजा तुमच्या शरीरामध्ये एखादा व्हायरस गेला, तर व्हायरस गेल्यानंतर त्या व्हायरसला फाईट करण्यासाठी आपल्या शरीरात काही अँटीबॉडीज तयार होत असतात. कुठलाही पॅथोजन जाऊ द्या. तुम्ही नॉर्मली जेव्हा आजारी पडता, तेव्हा सुद्धा तुमच्या शरीरात एखादा पॅथोजन आलाय, तर त्याच्यावर अटॅक करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी, त्याला मारून बाहेर फेकण्यासाठी, स्वतःच्या शरीराच्या रक्षणासाठी शरीरात काय होतं, काही अँटीबॉडीज तयार होतात. मग या अँटीबॉडीज ज्या आहेत, या अँटीबॉडीज त्याच्यासोबत फाईट करतात. बरं जर त्या जिंकल्या अँटीबॉडीज, तर तो व्हायरस किंवा तो पॅथोजन, जीवाणू, विषाणू जो कोणी असेल, ज्यानं कोणी तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवायचा प्रयत्न केला, तो तर संपून जातो. तो तर सापडत नाही. तो फार लहान असतो. परंतु आपल्याला या अँटीबॉडीज रक्तात दिसतात. आणि रक्तात या अँटीबॉडी दिसल्या, की आपण याच्यावरून अंदाज लावू शकतो, की नेमकं कोण आलं होतं, जेणेकरून या अँटीबॉडीज तयार झाल्या. सो अँटीबॉडीज कोणत्या प्रकारच्या तयार झाल्या, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो, की आतमध्ये कोण आलं होतं. इन द सेम फॅशन SARS-CoV-2 हा झाला की नाही तुम्हाला, जर या अँटीबॉडीज तुमच्या रक्तात प्रेझेंट असल्या, तर तुम्हाला कळेल, की हो कोरोना व्हायरस SARS-CoV-2 हा जो व्हायरस आहे, तो तुम्हाला इन्फेक्शन झालं होतं आणि तुमच्या बॉडीने त्या अँटीबॉडीज तयार केल्या आणि त्यामुळे तुम्हाला त्या अँटीबॉडीज तिथे प्रेझेंट दिसतात. जर CoV-2 व्हायरस आला नसता, तर या अँटीबॉडीज तयारच झाल्या नसतात. याच्यावरून एवढं कन्फर्म होऊ शकतं, की तुम्हाला कोरोना व्हायरस होऊन गेलाय की नाही. फक्त याचं लिमिटेशन हे आहे, की इमिडिएटली सध्या तुम्हाला कोरोना व्हायरस आहे की नाहीये, हे सांगणं याचं कॅपॅसिटी नाहीये. अनेबल आहे हे सांगायला ही टेस्ट. कारण ही टेस्ट पास्ट मधलं सांगू शकते, की तुम्ही होऊन गेले का नाही. फॉर एक्झाम्पल काही जण जे असिम्प्टोमॅटिक राहतात, तुमच्यापैकी काही जणांना वाटलं असेल, की थोडंफार टिंगलिंग सेन्सेशन झालं होतं घशामध्ये, पण नंतर ते नीट पण झालं. थोडासा हलकासा ताप आला होता, वाटलं होतं कणकण आहे, पण ते नीट झालं. पण असं होऊ शकतं कदाचित तुम्ही जर ते येऊन पण गेला असेल, कारण काही पेशंट असिम्प्टोमॅटिक राहतात. मग हे चेक करण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट खूप छान आहे. सिरोलॉजिकल मेथड आहे. त्यात तुम्हाला काय कळू शकतं, की वेदर यू गॉट इन्फेक्शन इन द पास्ट ऑर नॉट. पण करंट इन्फेक्शन चेक करायला ब्लड टेस्ट कामाची नाही. कारण प्रत्येक शरीर वेगवेगळ्या प्रकारे वेळ कंझ्युम करतं, वेळ घेतं त्या अँटीबॉडीज बनवायला. काही जणांच्या बॉडीत पहिल्या दुसऱ्या दिवशीपासून अँटीबॉडी तयार होतील. काही जणांच्या बॉडीत त्या तयार व्हायला 15-15 दिवस लागतात. महिनाभर लागू शकतो. इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ पॅथोजन हॅज इंट्रोड्यूस्ड इन युअर बॉडी. सो त्यामुळे अँटीबॉडी टेस्ट ही तेवढी विश्वसनीय नाही. मग ही प्रेफर काय करतात, एकतर पास्टचं इन्फेक्शन चेक करायला आणि दुसरं कम्युनिटी जो ट्रेंड आहे कोरोना व्हायरस स्प्रेडचा, तो चेक करण्यासाठी अँटीबॉडी स्पेसिमेन्स पण घेतलं जातं, जेणेकरून कुठं काय कशाप्रकारे तो पोहोचला, कोणाकडनं कशाप्रकारे त्या अँटीबॉडीज कशा तयार झाल्या. सो थोडक्यात स्टडी करायला, डेटा गोळा करून ठराविक विशिष्ट अभ्यास करण्यासाठी अँटीबॉडी टेस्ट परफॉर्म केल्या जातात. सो या 2च टेस्ट अवेलेबल होत्या आजपर्यंत COVID-19च्या स्पेसिफिक टेस्टिंगसाठी. तरी आपण मॉलिक्युलर टेस्टचं सविस्तर अजून प्रोसेस पाहायची आहे. पण एक मॉलिक्युलर टेस्ट होती आणि एक अँटीबॉडी टेस्ट होती. 2 टेस्ट अवेलेबल होत्या. एक प्रेझेंट करण्यासाठी चेक कोरोना आहे का नाही तुम्हाला इन्फेक्शन सध्या COVID-19चं आणि एक पास्टमध्ये होऊन गेला का नाही चेक करायला. आता एक तिसरी एक नवीन टेस्ट आलेली आहे आणि तिसरी जी टेस्ट आहे अँटिजेन टेस्ट. ओके. इथे तिन्ही टेस्ट तुम्हाला लाईनीत दिसतायत. मॉलिक्युलर टेस्ट दिसते, अँटीबॉडी टेस्ट दिसते आणि अँटिजेन टेस्ट दिसते. मग ही जी अँटिजेन टेस्ट आहे, हे आता नव्याने आले, ज्याला रॅपिड टेस्टिंग म्हटलं जातं मोस्टली. आणि ही रॅपिड टेस्टिंग भारतामध्ये हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात फुल टेस्टिंगचं काम केलं होतं उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं. आणि रॅपिड टेस्टचं सगळ्यात मोठं काम जर कुठल्या देशाने केलं तर ते साऊथ कोरियाने केलं होतं त्या देशामधल्या पॉप्युलेशनसाठी. असो, नाऊ लेट्स अंडरस्टँड द बेसिक मेकॅनिझम ऑफ these 3 टेस्ट. ओके. तिन्ही टेस्टचं मेकॅनिझम थोडक्यात पाहूयात. ओके. आपल्याला मॉलिक्युलर टेस्ट सविस्तर शिकायची आहे. ओके. सध्या आपण पुन्हा तिघांचं फक्त बेसिक मेकॅनिझम बघूयात. मॉलिक्युलर टेस्टमध्ये आपण काय केलं, तो जो व्हायरस आलेला आहे, सॅम्पल कलेक्ट केलं आणि त्या व्हायरसला बघितलं ठराविक मशिनरी, इन्स्ट्रुमेंट्स वापरून, की तो व्हायरस त्याच्यामध्ये आहे का नाहीये. हालाकी तो फार छोटा असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत नाही. म्हणून त्याला पहिले त्या व्हायरसची संख्या वाढवावी लागते आणि ते वाढवल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. म्हणजे आपल्याला ते कळतं किती इन्फेक्शन आहे, किती नाही. तर मॉलिक्युलर टेस्ट म्हणजे थोडक्यात काय, डायरेक्ट व्हायरस ऑब्झर्व्ह करणे, सोप्या भाषेत. अँटीबॉडी टेस्ट त्या व्हायरसच्या विरोधात शरीरात काय अँटीबॉडी तयार झाल्या का, त्या अँटीबॉडी चेक करणे. ह्या रक्तातनं आपण चेक करू शकतो. त्याला स्वॅब घ्यायची आवश्यकता नाही. ती अँटीबॉडी टेस्ट. अँटिजेन टेस्ट म्हणजे काय?
तर ही मॉलिक्युलर टेस्टचं छोटं स्वरूप. म्हणजेच मॉलिक्युलर टेस्टला पूर्ण व्हायरस तुम्ही बघत होतात. तर अँटिजेन टेस्टमध्ये काय होतात, त्या व्हायरसेसचे जो काही व्हायरस आहे पॅथोजन, त्याचे काही घटक शरीरामध्ये प्रेझेंट असतात. तर ते रँडमली पिक केलेल्या स्वॅबमधून ते रँडमली काय करायचे घटक तिथं अँटीबॉडीज वापरून पाहायच्या आणि त्या अँटीबॉडीज एकदा त्याच्यावर स्प्रेड केल्या, की त्या इमिडिएटली त्या घटकावर जाऊन अटॅच होतात आणि त्या अटॅच झालेल्या अँटीबॉडीज चेक करायच्या. समजायला थोडं टफ जाईल, पण सोप्या भाषेत असं समजू, की मॉलिक्युलर टेस्टमध्ये अख्ख्या व्हायरसलाच शोधायचंय. अँटिजेन टेस्टमध्ये व्हायरसचे तुकडे जरी असले, आहे का तेवढं चेक करत जायचं आणि ते रँडमली चेक करतात पटपट. त्यामुळे काय होतं रिझल्ट 15 मिनिटात तुम्हाला टेस्टचा रिझल्ट मिळतो अँटिजेन टेस्टचा. 10 ते 15 मिनिटात इमिडिएट तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि म्हणून काय होतं, की पूर्ण पॉप्युलेशन एखाद्या मोठ्या एरियामधलं जर कव्हर करायचं आहे, तर अँटिजेन टेस्ट केली की पटपट कव्हर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOनं हीच प्रेफर केलेली आहे. मिलिटरी मधल्या जे ग्रुप असतात आपले, रेजिमेंट्स आहेत त्यांची चेकिंग करताना अँटिजेन टेस्ट परफॉर्म केली जाते. त्यामुळे काय होतं पटकन आहे का नाहीये यामध्ये रूपांतरित होऊ शकतं. इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अँटिजेन टेस्टची अॅक्युरसी जर पाहिली तर तुलनेनं कमी आहे ॲज कंपेअर टू मॉलिक्युलर टेस्ट. कारण मॉलिक्युलर टेस्टनं जर सांगितलं पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्हच आहे, त्यानं सांगितलं निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे. पण अँटिजेन टेस्टमध्ये जर सांगितलं की निगेटिव्ह आहे, तर कदाचित त्या रँडम सॅम्पल घेताना, चेकिंग करताना ते तुकडे सापडले नसावेत अँटिजेनचे. म्हणून पुन्हा रेकमेंड केलं जातं. सिम्प्टम आहेत कोरोना व्हायरस इन्फेक्शनचे, परंतु टेस्ट निगेटिव्ह आली अँटिजेनचं. तर अशा वेळेस ते सॅम्पल परत मॉलिक्युलर टेस्टला पाठवणं गरजेचं आहे आणि मग तिथे एक्झॅक्ट कळेल कशा पद्धतीने हे पॉझिटिव्ह आहे की नाहीये म्हणून. सो कन्फर्मेटरी जर पाहिली, विश्वसनीय, तर मॉलिक्युलर टेस्ट आहे, पण तिला वेळ जातो. किती वेळ जातो? साधारणतः 6 ते 8 तास लागू शकतात. काही-काही ठिकाणी 3 तासामध्ये लागतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुण्यामध्ये सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे, तिथे सॅम्पल्स मोस्टली पाठवले जातात आणि तिथनं मग चेकिंग पण केली जाते. असे व्हायरॉलॉजी सेंटर जे आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी सेटअप पण केले. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सेटअप केलेले आहेत. मोस्टली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला ही फॅसिलिटी दिली आहे सरकारनं. मग ही मॉलिक्युलर टेस्ट ही सध्या सगळ्यात जास्त विश्वसनीय म्हटली जाते, पण त्यात वेळ जातो. 1 दिवसानंतर रिपोर्ट येतो काही-काही जणांना. जर ते जिओग्राफिकली दूर असतील, दुरून सॅम्पल पाठवायचं आणि तिथून पाठवायचं असेल, तर इट विल टेक मोर टाईम, मोर दॅन अ डे ऑर 2 डे ऑर समथिंग. पण अँटिजेन टेस्ट लगेच कळते. म्हणून मोठ्या प्रमाणावर अँटिजेन टेस्ट घेण्याचं काम केलं होतं. उत्तर प्रदेशनंतर दिल्लीनं सुद्धा हे सुरू केलं होतं. परंतु कालांतराने अँटिजेन टेस्ट थांबवल्या कारण त्याची एफिकसी जी आहे ती कॉम्प्रोमाइज्ड होती. अननेसेसरीली खूप सारे पेशंट्स त्यामुळे वाढण्यात आले होते. मग काही जण म्हणे खरंच पेशंट आहेत ते, पण काही जण म्हणे की नाही ते पेशंट नाहीयेत. त्या टेस्टचा रिझल्ट तसा येऊ लागलाय. तर या थोड्याशा कॉन्ट्रोव्हर्सीमुळे काही दिवसांसाठी याला स्टॉप दिला होता. आता विशिष्ट गटातच अँटिजेन टेस्ट वापरतात सध्या भारतामध्ये. असं माझ्या मते तिन्ही टेस्ट तुम्हाला लक्षात आले असतील. अँड मॉलिक्युलर टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट. यापैकी करंट इन्फेक्शन सध्या तुम्ही इन्फेक्टेड आहात का नाहीये चेक करण्यासाठी कुठल्या टेस्ट कामाच्या आहेत? तर अँटिजेन किंवा मॉलिक्युलर टेस्ट कामाच्या आहेत. पण तुम्हाला पास्टमध्ये होऊन गेले का नाही चेक करायचं असेल, तर यू कॅन ऑल्वेज गो फॉर ब्लड टेस्ट. सिरम मध्ये तुम्ही चेक करू शकता त्या ठराविक अँटीबॉडीज आल्या की नाहीये. आय गेस एव्हरीबडी इज क्लिअर विथ ऑल these 3 टेस्ट. लेट्स मूव्ह अहेड. मॉलिक्युलर टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं? कसं पाहिलं जातं की तो व्हायरस आहे का नाहीये? आता व्हायरस ही एक्स्ट्रीमली स्मॉल ऑब्जेक्ट आहे. इतका छोटा आहे की त्याला मायक्रोस्कोपनं पण पाहिलं जात नाही. त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप फार डिटेल्समध्ये, डेप्थमध्ये तो मायक्रोस्कोप लागतो. प्रत्येक वेळी ते सॅम्पल तसं चेक करणं शक्य नाहीये. त्यातल्या त्यात इतक्या मोठ्या इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात ज्यावेळी होतं, तेव्हा ते करणं शक्य नाहीये. मग अशा वेळेस एक नवीन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला एक तंत्रज्ञान हातात आलेलं आहे. त्या पद्धतीचं नाव आहे, त्या मेथडचं नाव आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन. या पॉलिमरेज चेन रिएक्शनच्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन जर वापरलं, तर त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणतात. याच्यामार्फत तुम्ही काय करू शकता? मॉलिक्युलर टेस्टिंग करून कळू शकतं आपल्याला कोरोना व्हायरस इन्फेक्शन आहे की नाहीये. आता ही नावं जे नॉन बायोलॉजीचे विद्यार्थी त्यांना पहिल्यांदा फार विचित्र आणि डेंजरस वाटत असते. ओके. फार सोपं आहे. ओके. खूप सोपं आहे. आपण पी समजून घेऊ, मग तुम्हाला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पी समजून येईल. ओके. पी म्हणजे एक अशी पद्धत आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन. ओके. त्याच्या अंतर्गत काय होतं, की समजा हा एक पेन आहे. या एका पेनाचा दुसरा पेन बनवायचा आहे, तिसरा पेन बनवायचा आहे, चौथा पेन बनवायचा आहे. सो नॅचरली याचा दुसरा पेन बनवताना जो घटक मध्ये एक घटक असतो, तो घटक मदत करतो दुसरा पेन बनवायला. त्या घटकाला जर तुम्ही स्टिम्युलेट केलं, तर तो जास्तीत जास्त काय करेल नवीन, 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 नवीन ते रिप्लिकेट करेल. याची डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट आपण म्हणू शकतो सेम कॉपीज बनवायला तयार होईल. सो पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणजे आपल्या शरीरात कुठल्याही ठिकाणी जो एखादा एक सिंगल डीएनए याचे एकापेक्षा अधिक तुम्हाला जर तयार करायचे असतील,
सेम. तर तो एकातून दुसरा तयार करणारा जो घटक आहे, जो वर्कर आहे सोप्या भाषेत, जो वर्कर आहे, जो काम करतोय एकाचं दुसऱ्या ह्याच्यात रूपांतर करणारा. त्या वर्करला पगार वाढ द्या, त्याला मोटिव्हेट करा, मोटिव्हेशनल भाषण अरेंज करा त्याच्यासाठी. मग तो काय करेल, जास्तीत जास्त काम करेल आणि एकापेक्षा जास्त कॉपीज बनवेल तो. मग हेच काम आहे. या पद्धतीला म्हटलं जातं पॉलिमरेज चेन रिएक्शन. ओके. पॉलिमरेज चेन रिएक्शन. तो पॉलिमरेज नावाचा जो घटक आहे, जो काय करतोय, त्याला आपण एन्हान्स करायचं, जो एकाच्या जास्तीत जास्त कॉपी बनवेल. ओके. आता हे झालं नॉर्मल पॉलिमरेज चेन रिएक्शन, ज्यात एकापेक्षा अधिक कॉपीज तुम्ही बनवू शकता. मग याच्यातनं तुम्हाला खूप साऱ्या घटना बनलेल्या दिसतील. इनफॅक्ट बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये आपण शिकू क्लोनिंग कसं असतं, कशी ती शिप डॉली नावाची बनवण्यात आली होती, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बफेटॉलॉजीमध्ये हिसारला, हरियाणाला कशा पद्धतीने म्हशीचं संकलन केलेलं आहे भारतामधल्या वेगवेगळ्या प्रकारचं आपण ते सविस्तर शिकू बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये. सध्यापुरतं इथं लक्षात ठेवा, की एकाच्या घटकापासून डीएनए तयार करताना तुम्हाला जे पद्धत लागते, ती त्या पद्धतीचं नाव आहे पॉलिमरेज चेन रिएक्शन. आता याचा वापर कुठं केलाय? तुम्ही टेस्ट बघू. त्याला खूप संख्या वाढवून मग ऑब्झर्व्ह करावं लागतं प्रोपोर्शनमध्ये. मग संख्या त्याची वाढवण्यासाठी आरएनएला वाढवता येत नाही, म्हणून डीएनए बनवायचं त्याचा आधी. त्याचा डीएनए बनवून मग त्याची संख्या वाढवायची आणि मग त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. सो इट नीड्स टू कन्व्हर्ट आरएनए इंटू डीएनए पहिले. म्हणून त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आरएनएचं रूपांतर डीएनए मध्ये केलं आणि नंतर या डीएनएच्या कॉपी बनवायच्या. कशानं? पॉलिमरेज चेन रिएक्शन. तर थोडक्यात ही पद्धत आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शनची, जी वापरली जाते मॉलिक्युलर टेस्टिंग मध्ये. सर्वात विश्वसनीय टेस्टिंग, ज्यातनं कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे समजतं. इथं आणखी एक महत्वाची गोष्ट या ऍडव्हान्टेजेस जर बघितले याचे, तर इतर टेस्ट पेक्षा ब्लड सॅम्पल कलेक्ट करताना रिस्क आहे त्यातनं कोरोना व्हायरस स्प्रेड व्हायची, किंवा इतर ठिकाणाहून रिस्क आहे. या मॉलिक्युलर टेस्टिंग मध्ये रिस्क कमी काय आहे? कारण सगळी प्रोसेस एका ठराविक इन्स्ट्रुमेंट मध्ये होते आणि त्यामुळे काय आहे की तो व्हायरस स्प्रेड होण्याची शक्यता नाहीये. पहिली गोष्ट तो सेफ आहे ऍज कम्पेअर टू अदर टेस्ट. आणि दुसरी गोष्ट, इथे काय होतं की स्वॅब घेणं फक्त रिस्की आहे आणि तो स्वॅब घेताना डॉक्टर पर्सनल प्रोटेक्शन किट वापरतातच की पीपीई किट, आणि त्यामुळे ते त्या लेवलवरती रिस्क मेडिकल प्रोफेशनल्स काय करतात, ती रिस्क मिनिमाइज करतात. तो सेफ आहे ही मेथड. आणि दुसरं काय, की ही एकमेव अशी पद्धत आहे ज्यात इन्फेक्शन कोणत्या स्तरावर आहे हे स्तर सुद्धा कळतो. सो दॅट इज नोन ॲज व्हायरल लोड सुद्धा कळतो. सिव्हिरिटी ऑफ द इन्फेक्शन. जसं की खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन असेल तर लक्षात येईल की खूप सिव्हिअर लेवलला इन्फेक्शन गेलंय या पेशंटला, फार लवकर इमिडिएट आपण म्हणू शकतो व्हेंटिलेशन म्हणा किंवा इतर काही रिस्पॉन्स त्याचे सिम्पटम्स जे आहेत त्याच्यासाठी इमिडिएट ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. व्हायरल लोड कमी असेल तर तेही कळतं. सो इंटेन्सिटी ऑफ इन्फेक्शन सुद्धा या टेस्टनं कळतं. फक्त पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे नाही कळत. अजून इंटेन्सिटी सुद्धा समजते. ओके. सो यामुळे ही टेस्ट प्रेफर केली जाते ओव्हर ऑल अदर टेस्ट. माझ्या मते तुम्हाला लॅबोरेटरी टेस्टिंगच्या तिन्ही पद्धती लक्षात आल्या असाव्यात. बिफोर वी प्रोसीड फर्दर लेट मी चेक चॅट बॉक्स बिकॉज समबडी हॅज कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये काहीतरी विशिष्ट पेमेंट दिलेत काय बघूयात. हिस्ट्री अँड स्ट्रक्चर वर क्वेश्चन येऊ शकतात का? येस येऊ शकतात सिद्धेश्वरजी. येऊ शकतात. येस, प्रथमेश यू आर आस्किंग बिकॉज टेक्निकल टर्म्स सुद्धा एक्सप्लेन करता येईल आपल्याला. बट व्हॉट विल हॅपन की काय होतं की हा पोर्शन जो आहे, एक-एक टर्म सांगायला बराच वेळ जातो. पीसीआर आपल्याला सविस्तर शिकायचं असतं. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आणि पीसीआर सेपरेट लेक्चर लागतं त्याला. आपण कोविड-19 स्पेशल बघतोय. वी आर नॉट हॅव्हिंग अ बायोटेक्नॉलॉजी लेक्चर नाऊ ॲज ऑफ नाऊ. त्यामुळे आपण त्याला सविस्तरमध्ये सगळ्याच टेक्नॉलॉजी सविस्तर शिकत नाही. कारण रेप्लिकेशन शिकवायला दिवस लागेल तुम्हाला. अमायनो ॲसिड आणि सिंथेसिस अँड रेप्लिकेशन. इट विल कन्झ्युम अ लेक्चर. सो यामुळे काय होईल, खूप साऱ्या गोष्टी तिथं आपल्याला टप्प्याटप्प्यात शिकायच्या आहेत. इथं कोविड-19 स्पेशल लेक्चर घेत असल्यामुळे आपण काय करतोय, ओव्हरऑल तुम्हाला आयडिया देतोय की एक्झॅक्टली काय होतं मॉलिक्युलर टेस्टिंग मध्ये, काय होतं अँटीबॉडी टेस्टिंग मध्ये, काय होतं अँटीजेन टेस्टिंग मध्ये. ओके. सो वेट फॉर दॅट, इट विल ऑल्सो कम. आणि ज्यावेळी हे येईल त्यावेळी इतकं सविस्तर शिकू की तेव्हा तुम्ही म्हणसाल की सर एवढं पण नको आम्हाला. जेवढं परीक्षेत येतं तेवढं गरजेचं. असो, जोक्स अपार्ट, लेट्स कंटिन्यू. माझ्या मते टेस्टिंग कळायला असतील मॉलिक्युलर टेस्ट सर्वात विश्वसनीय आणि पूर्ण व्हायरल इन्फेक्शन कळतं. यात आरएनएचं रूपांतर डीएनए करून त्याची संख्या वाढवून बघितलं जातं की कोणत्या प्रकारावर स्थिती आहे सध्या इन्फेक्शनची. अँटीबॉडी टेस्टमध्ये रक्तात पूर्वी इन्फेक्शन झालं का नाही हे चेक केलं जाऊ शकतं. आणि अँटीजेन टेस्टमध्ये रॅन्डम सॅम्पल्स चेक केले जाऊ शकतात तुमचे, जेणेकरून काय होतं की वेळ वाचेल. कमी वेळेत शक्यता कळवली जाऊ शकते तुम्हाला इन्फेक्शन आहे की नाही. ओके. बिंग सेड दॅट, लेट्स कंटिन्यू. ओके. बघूयात आपण मग पुढं की एक्झॅक्टली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे याचं. एमओए
टेक्निकल मेडिकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी माओ म्हणजे काय लक्षात असतील त्यांच्या. सो मेकॅनिझम ऑफ ऍक्शन नेमकं कशा पद्धतीनं हा व्हायरस अटॅक करतो. ओके. काय करतो काय शरीरात आल्यानंतर आपल्या शरीरात काय बदल करतो हा आणि कशा पद्धतीने अटॅक करतो हे आपण बघूया तिथं. ओके. इथे तुम्हाला एक आकृती दिसते आणि त्या आकृतीमध्ये तुम्हाला हे मेकॅनिझम आपल्याला समजून घ्यायचंय. आकृती पाहिल्यावर घाबरून जाऊ नका. ठीक आहे. कारण काय होतं की बऱ्याच जणांना भीती वाटायला लागते की एक्झॅक्टली इतकं कॉम्प्लेक्स आहे का आपल्याला शिकायचंय तेवढं. ओके. फाईन. येस प्रथमेश आय गॉट युअर पॉइंट. डॉली शिप इज फर्स्ट लिव्हिंग थिंग फ्रॉम इन लॅब ना सर अक्षय. येस. डॉली बद्दल पण आपण सविस्तर बघू क्लोनिंग जेव्हा शिकू बायोटेक्नॉलॉजी मध्ये की कसं केलं होतं ते आणि आता भारतानं त्यात पण एक्सपर्टाईज मिळवलाय. आपण पण म्हशी बनवल्यात. ओके. ते पण आपण शिकणार आहोत. आरएनएचे डीएनए मध्ये कन्व्हर्जन झाल्यावर मल्टिप्लिकेशन ओके येस इंडीड इट विल नॉट टेक मोर दॅन 20-25 मिनिट्स. सो कधी कधी हा 1-1.5 तासाचा प्रोसेस घेतो म्हणून टेस्ट रिझल्ट 2 तास 3 तास लागतात यायला. कधी कधी 5 ते 6 तास पण होतात. बट इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ पीसीआर मशीन यू आर युझिंग. ट्विंकलजी आय गेस तुमचं कन्सेप्ट झाला असेल क्लिअर. अक्षय युअर कन्सर्न हॅज ऑल्सो बीन सॉल्व्ड. ओके. देन लेट मी सी इफ देर एनी अदर कन्सर्न बाय एनी अदर पर्सन. येस. फाईन. प्रज्ञाजी आय गॉट युअर पॉइंट. ओके बट नो इश्यू. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणं आणि बायोलॉजी टफ असणं हे तुमच्या मानसिक अवस्थेचे सर्व स्तर आहेत. डझंट मॅटर. ओके. मी मायसेल्फ इज फ्रॉम टेक्निकल बॅकग्राऊंड अँड आय वंडर सम हाऊ की हाऊ आय गॉट सो मच इंटरेस्ट इन बायोलॉजी. असं होतं कधी कधी. ते फार अवघड वाटतं विचित्र इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना हे फार काहीतरी ही रिॲक्शन वगैरे त्यांना तुम्ही मशीन द्या एखादी त्याची वर्किंग सांगायला सांगा ते सोपं आहे. कोडिंग करायला सांगा सोपं आहे. त्यांना हे अवघड वाटतं. बिकॉज यू डिडंट स्पेंड इनफ टाइम विथ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट म्हणून ते टफ वाटायला लागतं. डझंट मॅटर. फार सोपं आणि फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे. ओके. बघूया. फार काय अवघड नाही. याला पाठांतर करायची गरज नाही, रट्टा मारायची गरज नाही. शब्द दिसतात ते आकृती तुम्हाला काढायची नाहीये परीक्षेत. हे सगळे शब्द पाठ करायचे नाहीयेत. प्रश्न कसे येतात हे पण मी सांगितले तुम्हाला. अगदी त्याच्यावरती तेवढंच टू द पॉइंट नॉलेज तुम्हाला असलं बस झालं. तर आपण फक्त कन्सेप्ट शिकण्याचा प्रयत्न करतोय. ओके. बघूयात. हा व्हायरस दिसतोय तुम्हाला. हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये आला. तर तुमच्या शरीरामधल्या ज्या पेशी आहेत, या पेशी याला सहजासहजी प्रवेश देत नाही. ओके. या प्रवेश देत नाहीत म्हणजे काय आपलं स्वतःचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. आपल्या पेशीला जी काही सेल मेम्ब्रेन आहे कारण प्राण्यांच्या पेशीमध्ये माणसाच्या पेशीमध्ये फरक आहे. वनस्पतीच्या पेशीमध्ये प्राण्याच्या पेशीत फरक आहे. वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल असते. त्यानंतर सेल मेम्ब्रेन असते. प्राण्यांच्या पेशीमध्ये फक्त सेल मेम्ब्रेन असते. सेल वॉल अब्सेंट असते. असे काही बेसिक फरक बायोलॉजीच्या सुरुवातीच्या लेक्चर्सला आपण पेशी टॉपिक बघताना बघूया. इथे फक्त समजून घ्या. आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत, या पेशींमध्ये सहजासहजी एंटर करता येत नाही व्हायरसला. मग एंट्री देण्यासाठी एंट्री जो करतो ना, तिथे एक ठराविक एन्झाइम आहे आणि त्या एन्झाइमच्या तिथं हा अटॅक करतो आणि तिथनं हा एंट्री घेत असतो आणि त्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं? ACE2. याचं नाव आपण म्हणू शकतो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम. हा याला अटॅच होतो. कसा अटॅच होतो? तर याच्या व्हायरसचं जर स्ट्रक्चर आठवत असेल तुम्हाला, आपण जे दाखवलं होतं, त्याच्यावरती स्पाइक प्रोटीन्स होते. स्पाइक होते वरती आलेले. क्राउन लाइक अपीअरन्स ज्याच्यामुळे आला होता ना, ते स्पाइक्स जे होते, ते स्पाइक्स जे आहेत ते ठराविक अटॅचमेंट करतात कोणासोबत? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम 2 ACE2 नावाचा एक एन्झाइम असतो. त्याला अटॅच करतात. आता हा एन्झाइम काय करत असतो? तर हा एन्झाइम खरं तर आपल्या शरीरामधलं काय मेंटेन ठेवत असतो? तर ब्लड प्रेशर मेंटेन ठेवत असतो. रक्ताचे ब्लड प्रेशर कंटिन्यू जे वाहतंय रक्त याचं ठराविक प्रेशर पाहिजे. ते फार जास्त झालं तर हाय ब्लड प्रेशर हायपरटेन्शन कॉज करतं. ते चांगलं नाही शरीराला. फार कमी झालं लो ब्लड प्रेशर येतं. शरीरातल्या ठराविक पेशींना सविस्तरपणे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तेही चांगलं नाहीये. तो एक रेंज आहे ब्लड प्रेशरची तेवढी पाहिजे आपल्याला. ओके. सो मोस्टली तुम्ही 120-80 एचजी मध्ये मोजतात ते. तो हा जो काही तुमचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी मेंटेन करताना एक पाथवे असतो. तो फार कॉम्प्लेक्स असतो मेडिकल लँग्वेजमध्ये आपल्याला तो सविस्तर पाथवे शिकायचा नाहीये. फक्त तिथे कुठेतरी एक ACE2 नावाचा अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम 2 हा नावाचा एक एन्झाइम आहे. एन्झाइम म्हणजेच एक केमिकल आहे सोप्या भाषेत समजून घ्या. आपण हार्मोन आणि एन्झाइम मधला फरक हार्मोनल सिस्टम शिकताना शिकतो जीवशास्त्रात. इथं समजून घ्या केमिकल एक असं रसायन आहे, जे काय करतंय तुमचं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवतंय आणि तो त्या सेलच्या सरफेस जवळ आहे. त्याला हे अटॅच होतं आणि त्याच्या मदतीनं हा सेलमध्ये प्रवेश करतो. पेशीमध्ये प्रवेश करतो आणि एकदा का पेशीत प्रवेश केला, तर पेशीमध्ये
गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, डिलिव्हर करणाऱ्या मटेरियल आहे. ते पेशीमध्ये काही ठराविक ॲसिड्स असतात. त्याच्यामुळे पीएच कमी असतो त्याचा आणि ते कमी पीएचचा फायदा घेऊन हा काय करतोय, इतर ठिकाणं ओपन करतो पेशीच्या आतमधले आणि रायबोसोम्सला जाऊन चिटकतो. आता रायबोसोम्स नावाचा एक घटक असतो पेशीमध्ये, जो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? प्रोटीन सिंथेसिससाठी. तिथं हा जातो आणि तिथून मग हा वेगवेगळे प्रोटीन तयार करतो आणि त्या प्रोटीनचा वापर करून तो ह्युमन सेल्स वरती स्वतःचं वर्चस्व जमवतो आणि असं एक-एक करत-करत तो स्वतःची संख्या वाढवतो त्यामध्ये आणि मग सगळ्या वेगवेगळ्या पेशींना इन्फेक्ट करतो. हळू-हळू व्हायरल लोड वाढतो बॉडीमध्ये आणि माणसाचे आजारपणाचे सिम्प्टम्स दिसायला लागतात. सो टिपिकल मेकॅनिझम असं आहे, की शरीरात गेला एकदा हा ड्रॉपलेटच्या फॉर्मॅटमध्ये गेला. शिंकल्यावर कोणाच्या तुमच्यात ते ड्रॉपलेट जर गेले, हातावर आला आणि हातावरून ते ड्रॉपलेट्स गेले, तर हा शरीरात रेस्पिरेटरी सिस्टम पाशी जाईल. तिथं पेशीच्या जवळचा जो रिसेप्टर आहे, आता रिसेप्टर काय असतो, एन्झाईम काय असतो, मेकॅनिझम काय असतात, हे सगळे आपल्याला बायोलॉजी शिकायचे. इथं कोव्हिड-19 लेक्चरमध्ये लक्षात ठेवा, हा जो काही आपली पेशी कोणालाही एंट्री देत नाही. ती एंट्री देताना एक ठराविक एन्झाईम आहे, त्याच्यासोबत हा मैत्री करतो सोप्या भाषेत आणि मग आतमध्ये जातो. आत गेला, की तो तिथल्या आतल्या सेलच्या आतमध्ये, पेशीच्या आतमध्ये असलेल्या ज्या काही वस्तू आहेत, त्याचा वापर करून आरएनएची पण संख्या वाढवतो, स्वतःचे आरएनए वाढवतो आणि रायबोसोम्सचा वापर करून तिथं प्रोटीन्स तयार करतो आणि ते वेगवेगळ्या प्रोटीन्स घेऊन शरीरामध्ये आणखी पसरायचं काम करतो. इतर सेलमध्ये प्रवेश करतो आणि अशा पद्धतीने इन्फेक्शन वाढत जातं. हे करण्यासाठी काही वेळ लागतो म्हणून आपण तो कन्सेप्ट आधी शिकलो होतो लेक्चरच्या इन्क्युबेशन पिरियड. हे ज्यावेळी शरीरात व्हायरस आल्यापासून तो त्याचे इफेक्ट्स, सिम्प्टम दाखवेपर्यंत शरीरानं मधला काळ आहे त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. त्या काळात हा शरीरातल्या प्रत्येक पेशीला काय करतोय? निकामी करायचा प्रयत्न करतोय. फाईन. सोप्या भाषेत माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असावं, की कशा पद्धतीने हे काम करतो. ओके. ACE2 हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय? कारण तुम्हाला जर प्रश्न विचारलाच, की नेमकं कशाच्या मदतीनं हा प्रवेश करतो पेशीमध्ये शरीरात, मानवी शरीरात, तर ते आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम 2 या एन्झाईमच्या मदतीने तो प्रवेश करतो. नाव याने एकदा का हा प्रवेश केला याच्यामध्ये, की मग तो आतल्या मेकॅनिझमचा वापर करून स्वतःला स्प्रेड करतो आणि इतर ठिकाणी स्वतःच्या आरएनए वाढत जातो आणि मग इन्फेक्शन सिव्हिअर होत राहतं. हे बेसिक मेकॅनिझम आहे कशाचं? या कोव्हिड-19च्या इन्फेक्शनचं. मग याच्यामध्ये काही वेळा काय होतं, की तुम्ही म्हणसाल, "काय कोरोना विचित्र आहे बाबा हे इन्फेक्शन." काही जण सरसकट असिम्प्टोमॅटिक त्यांना साधा ताप सुद्धा येत नाही. घशाला सुद्धा खवखव होत नाही आणि काही जण सरसकट डायरेक्ट डेड डेड होते. घरच्यांना पाहायला सुद्धा मिळत नाही त्यांची डेड बॉडी. तर इतकं विचित्र कसं काय हा कोरोना? मग याच्यावर खूप सारे लॉजिक आहेत वेगवेगळ्या जणांचे ॲप्लिकेशन आहे. खूप सारे रिसर्च चालू आहे याच्यावरती. पण प्रॉमिनंट 2 रिझन याच्यामध्ये सांगितलेले आहेत. एक रिझन म्हणजे यात, की काही व्यक्ती जे आहेत त्यांची इन्नेट इम्यून रिस्पॉन्स खूप स्ट्रॉंग असतो, की त्यांच्या पेशीत देतच नाही एंट्री व्हायरसला ॲट एनी कॉस्ट. आणि तुम्ही ऐकलं असेल हायपरटेन्शनचे पेशंट, डायबिटीसचे पेशंट जास्त ससेप्टिबल आहे इन्फेक्शन कॉज करण्याचा. कारण त्यांच्यातला जो ACE2 आहे, ओके, तो ससेप्टिबल आहे. इमिडिएटली हा व्हायरस त्याच्यासोबत काय करू शकतो? एंट्री करू शकतो पेशीमध्ये. म्हणून त्यांना जास्त आपण काय म्हणतो धोका आहे असं म्हटलं जातं. पण काही जण जे आहेत त्यांना बॉडी स्ट्रॉंग इम्युनिटी असते त्यामुळे काय होतं, की तो आला काय आणि गेला काय कळत सुद्धा नाही काही जणांना इन्फेक्शन झालं पण होतं. किंवा काही असे सुद्धा आहेत, की जे पॉझिटिव्ह आलेत, पण त्यांना काही सिम्प्टमच नाही आलेत. ते तिथं बसले 2 आठवडे, 3 आठवड्यानंतर त्यांची टेस्ट जेव्हा निगेटिव्ह आली, तेव्हा त्यांना घरी पाठवलं. सो असंही झालेलं आहे. सो असिम्प्टोमॅटिक असू शकतात कारण त्यांची इनेट इम्युनिटी स्ट्रॉंग असू शकते किंवा असंही असू शकतं, की ते पॉझिटिव्ह आले कारण त्याच्यात व्हायरस जरूर आला होता. परंतु त्या व्हायरसची संख्या इतकी नव्हती. व्हायरल लोड कमी होता आणि तो व्हायरस रेप्लिकेट पण नाही करू शकला जास्त प्रमाणात. म्हणून कदाचित ते असिम्प्टोमॅटिक राहिले, की थोडासा हलकासा ताप येऊन गेला, निघून गेला. असंही असू शकतं. ठीक आहे. बट अजूनही काही असू शकतात व्हायरस, जसं की व्हायरसचे पण काही स्ट्रेन्स आहेत. कोव्हिड-19 जो व्हायरस आहे त्यातही काही प्रकार आहेत. 11 वेगवेगळे स्ट्रेन्स सापडलेत. त्यापैकी एखादा स्ट्रेन वीक असू शकतो आणि तोच तुमच्या बॉडीत आल्यामुळे तो दिसला पॉझिटिव्ह, पण तो तितका इम्पॅक्ट नाही केला शरीराला. असंही होऊ शकतं. तर असे खूप सारे कारण आहेत. पण प्रॉमिनंट 2 रिझन इथे, की आयदर स्ट्रॉंग इम्युनिटी और स्मॉल अमाउंट ऑफ व्हायरल लोड. त्यामुळे कदाचित पेशंट असिम्प्टोमॅटिक राहू शकतात. ओके. इफ यू लुक ॲट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आता याच्याबद्दल फारसं सांगण्याची आवश्यकता नाही. फार चर्चेमध्ये झालंय, की सॅनिटायझरचा वापर करा. मग सॅनिटायझरमध्ये पण काय व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम रेशो जो आहे तो 69% च्या अबोव्ह असला अल्कोहलचा, तर तो बेटर आहे. 70% अँड अबोव्ह दॅट लेव्हल अल्कोहल काय करतो इमिडिएटली त्याचा व्हायरसचा जो लेयर आहे, प्रोटेक्शन लेयरवाला, व्हायरसचं जेनेटिक मटेरियल आरएनए ला प्रोटेक्ट करणारा जो लेयर आहे, तो लेयरच काढून टाकतो. त्यामुळे तो व्हायरस जगू शकत नाही. तो सॅनिटायझरचा यूज प्रिफर्ड आहे. तो लेयर फक्त अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर किंवा इथर वगैरे वापरणंच आवश्यक आहे अशातला भाग नाही. साधं साबणीनं हात धुतल्यावर पण तो काय जातो, फक्त जास्त वेळ जायचं साबणीच्या पेसांमधून काय होतं ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तो विरघळवण्याचं काम करू शकतो आपल्या लेयर्सला. म्हणून व्हायरसची डेथ होऊ शकते.
तो सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, त्यात पण सर्जिकल मास्क आणि N95 मास्कवर डिबेट झाली होती. शॉर्टेज आले होते, डुप्लिकेट मास्क पण आले होते. तो साधा कपडा बांधतात काही जण. मग इथं काय सोपं आहे, की फरक काय पडतोय? सर्जिकल मास्क जर तुम्ही पाहिला बऱ्याच ठिकाणी डेंटिस्ट वापरतात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर्स वगैरे वापरतात. तो सर्जिकल मास्क हा 85% प्रिव्हेंट करू शकतो कोरोना व्हायरसला. म्हणजे 85% चान्सेस आहे, की तो व्हायरस एंट्री करणार नाही त्या मास्कमधून. तरी 15% एक्सपोजरचे चान्सेस आहेत. त्यातनं भेदून सुद्धा व्हायरस आतमध्ये जाऊ शकतो रेस्पिरेटरी सिस्टममध्ये 15% चान्सेस आहे. तेच N95 बघितलं तर मोर दॅन 98% त्याच्यात काय प्रोटेक्शन आहे, की 98% चान्सेस आहे, की तो जाणार नाही शरीरामध्ये. पण 2% त्यातही चान्स आहे. म्हणून ट्रिपल लेयर मास्क घालायला सांगतात ज्यावेळी पर्सनल प्रोटेक्शन किट वापरतात तेव्हा. ओके. आणि साधा ज्यावेळी तुम्ही रुमाल बांधतात, तेव्हा प्रॉब्लेम काय होतो, की ठीक आहे रुमाल तुम्ही जाड रुमाल बांधला सर आम्ही जाड मास्क बांधतो कापडी. ठीक आहे कापड त्याला शोषून घेतो मोस्टली त्यामुळे त्याची इन्फेक्शन काय होतं आतमध्ये जाण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. परंतु तिथे एक गोष्ट असते, की मास्क हा इथे कव्हर करतो प्रेस केल्यामुळे तुमचा पूर्ण भाग शरीराचा. नॉर्मल कपडा इथे गॅप ठेवतो आणि इथून ड्रॉपलेट्स एंट्री करू शकतात इझिली. तर त्यामुळं मास्क प्रिफर केला जातोय दॅन दॅट ऑफ ऑल अदर हँडकरचीफ्स ऑर अदर स्टफ. सोशल डिस्टन्सिंग एक चर्चेमध्ये होतं, सामाजिक दूरी. काही जण म्हणतात, की सर सामाजिक दूरी म्हणजे नेमकं किती मीटरची? तर असं काही नाही शाळेमध्ये जे तुम्ही उभा राहिले प्रतिज्ञा करताना एकामागे एक हात धरून एवढं अंतर ठेवायचं. 1 मीटर, 2 मीटर. तर 2 मीटरपर्यंत मोस्टली हा व्हायरस काय करू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो. WHO आजकाल एअरबॉर्न कंडिशन पण मान्य करतंय, की हवेत पण काही-काही ड्रॉपलेट्समध्ये व्हायरस राहतोय. काही जण म्हणतात काही ठिकाणी, की याचं वेट एवढं कमी जरी असलं हवेत राहण्याइतकं, पण एवढं पण जास्त नाहीये, की तो वरच राहील म्हणून. तो हळू-हळू ठराविक अंतरानं काय होईल त्याची हाईट कमी होऊन जाते. सो असे खूप सारे आर्ग्युमेंट्स आहेत. त्यामुळं सेफ अंतर जर म्हटलं, तर किमान 1 मीटर तरी दूर पाहिजे, किमान. कमाल जितकं जास्त दूर असाल तुम्ही इतर व्यक्तींपासून तितकं चांगलं आहे सध्या. किमान अंतर 1 मीटर तरी असलं पाहिजे 2 व्यक्तींमधलं. आणि म्हणून तुम्हाला ते सर्कल्स दिसतात कुठे शॉपिंगला गेल्यानंतर ते ठराविक 1 मीटरचं अंतर काढून काढलेले आहेत. आणि दोन्ही व्यक्तीने जर मास्क घातलेले असतील, तर प्रोटेक्शन खूप जास्त लेव्हलला वाढून जातं. त्यामुळे इन्फेक्शन चान्सेस खूप कमी होऊन जातात. फाईन. देन नाव चर्चेत आहे. काही जणांना नाव पण माहीत नसलं तर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स ज्याला किट म्हणतात आणि सध्या भारत हा टॉपवर आहे. सगळ्या जगाला एक्सपोर्ट करतोय आपण पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. सुरुवातीला आपण इम्पोर्ट करायची वेळ होती आणि आज आपण एक्सपोर्ट पण करतोय. खूप छान डेव्हलपमेंट केली भारतानं कमी काळामध्ये किटबद्दल. थोडक्यात डॉक्टर जे दिसतात तुम्हाला पूर्ण बॉडी कव्हर करून घेतलेली ती किट आहे. म्हणजे मास्क तुम्हाला चेहऱ्यावर मास्क असते, इथे हेअर कॅप असते, ग्लोव्हज असतात, ट्रिपल लेयर मास्क आणि खूप साऱ्या पूर्ण बॉडी कव्हर करायची असते किट्स. काही टर्म्स आल्या त्या चर्चेत म्हणून मुद्दाम सांगतो. सेल्फ आयसोलेशनचे काही नियम सांगितले ते त्यात सगळ्यात महत्त्वाची काळजीवाला नियम होता. व्हेंटिलेटेड रूम पाहिजे. स्वतःला एका कोपऱ्यात अडगळीच्या रूममध्ये सामान ठेवायच्या खोलीत डांबून ठेवू नका. इन केस जर झालं असेल कोव्हिड इन्फेक्शन तर आज सांगितलं जातं की व्हेंटिलेटेड मोकळी हवा फिरती राहिली पाहिजे. त्यानं एअरबॉर्न पण काय होतं कमी होऊन जातात चान्सेस. तो सेल्फ आयसोलेशन म्हणजे व्हेंटिलेशनचा रूल होता. क्वारंटाईन करणे, काही दिवस टिपके मारले जायचे बघा. जेणेकरून काय की तुम्ही अजून कोणाला इन्फेक्शन होऊ नये. तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात कोव्हिड पेशंटच्या म्हणून तुम्हाला क्वारंटाईन करण्यात आलं. तुमच्या फॅमिलीत एखादा पॉझिटिव्ह सापडला, तर तुमचे सिम्प्टम जनरेट होतील. मग तुम्ही पॉझिटिव्ह असाल ते काळ पुढचा. तोपर्यंत तुम्हाला इमिडिएट क्वारंटाईन केलं जातं. जेणेकरून काय होईल, की तुमच्यामुळे इतरांकडे तो पसरला नाही पाहिजे. कंटेनमेंट झोन्स जिथं पेशंटची संख्या खूप जास्त आहे, अशा ठिकाणी कंटेनमेंट झोन केला जाता. पूर्वी एरिया कंटेन करायचे सरकार. आता सरकारनं नवीन धोरण हाती घेतलं मायक्रो कंटेनमेंट झोन. म्हणजे ज्या घरात पेशंट आहे तेवढ्या एकाच घराला फक्त सील करायचं. बाकीचा एरिया पूर्ण ओपन केला. पूर्वी कसं होतं, की सरसकट तो पूर्ण एरिया ब्लॉक केला जायचा. आता कंटेनमेंट झोन पण मायक्रो कंटेनमेंट झोन केली सरकारनं. वर्क फ्रॉम होम खूप ठिकाणी चालू आहे. इव्हन आय एम वर्किंग फ्रॉम होम ॲज ऑफ नाऊ अँड सो मोठं ॲक्शन ऑफ स्टेइंग ॲट होम इज अल्वेज प्रिफर्ड. कारण प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दॅन क्युअर. ओके. नाऊ व्हेन वी स्पीक अबाउट क्युअर, देन व्हॉट एक्झॅक्टली क्युअर अवेलेबल कुठला क्युअर याच्यावर अवेलेबल आहे ते आपण शिकूयात. पण ते शिकण्याच्या आधी थोडंसं स्टॅटिस्टिक्स बद्दल बोलू. की स्टॅटिस्टिक्स किती कोणते लक्षात ठेवायचे? तर लक्षात ठेवा इट डझंट मॅटर ॲट ऑल. कारण पूर्ण जगात एन नंबर ऑफ इन्फिनाईट स्टॅटिस्टिक्स तयार झालेले आहेत. इतकं स्टॅटिस्टिक्स आहे की अक्षरशः जग डिव्हाईड व्हायची वेळ आली आहे की कोरोना पूर्वीचं जग आणि कोरोना नंतरचं जग. कारण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बदल केले. ओके. त्यामुळे स्टॅटिस्टिक्सचा नवनवीन आकडा तुम्हाला रोज पाहायला भेटेल. हे सगळे स्टॅटिस्टिक्स लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. काही मॅटर करत नाही. कारण मोस्टली कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न येतील. ओके. तुम्हाला विचारतील व्हायरस DNA त्याच्यात का RNA, पॉझिटिव्ह स्ट्रँड RNA का निगेटिव्ह स्ट्रँड RNA तसं विचारतील. तो सरफेसवरती स्पाइक जो आहे, तो लेयर कोणता आहे ग्लायकोप्रोटीनचा आहे, तो विचारतील. त्यानंतर अल्कोहोल त्याला डिसॅनिटाइज का करते? कारण तो लेयर तो विरघळून टाकू शकतो, ते विचारू शकतात. किंवा तो कुठल्या
ठिकाणी अटॅक करतो. कोणता एन्झाईम आहे सेलवरचा त्याला घेऊन तो पेशंट एंट्री करतो. तो ACE2 तो विचारतील. म्हणजे टेक्निकल किंवा कन्सेप्च्युअल गोष्टीवर प्रश्न विचारतील तुम्हाला किंवा गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हजवर प्रश्न विचारतील. जसं मी तुम्हाला सांगितलं, की आरोग्य सेतू ॲप लॉन्च केलं किंवा असे काय केलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, कुठली वेबसाईट ती लॉन्च केली. तुम्हाला वेबसाईटचे नाव देतील 4 पैकी कुठलं मदत केंद्र ओपन केलं किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकता, की फूड बँक काढली मणिपूरनं. मग कोणत्या राज्यानं फूड बँक काढली? असे काही प्रश्न विचारू शकता गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह. पण स्टॅटिस्टिक्स जे आहेत ना, एवढे पेशंट इथं आले, तितकं तिथे मेले, इटलीमध्ये एवढं झालं, अमेरिकेत एवढं झालं, डझंट मॅटर. फार तर फार मॅक्सिमम तुम्हाला काय विचारू शकतात, की सर्वात जास्त मोस्ट हिटेड सिटीज ऑफ महाराष्ट्र. मग मुंबई सर्वात जास्त, मग पुणे, मग इतर काही जी काही स्पर्धा चालू आहे सध्या औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये. तो असं काही विचारलं तर विचारू शकतात वर्स्ट केस सिनेरिओमध्ये किंवा असं विचारू शकतात, की भारतातले काही राज्यांची नावं आणि त्यांना उतरत्या क्रमाने ॲज पर द कोविड पेशंट्स नंबर विचारू शकतात. पण मला नाही वाटत तसं पण काही विचारतील म्हणून. ओके. सो स्टॅटिस्टिक्समध्ये फार वेळ घालवू नका याच्याबद्दल. लेट्स मूव्ह टुवर्ड्स बिफोर वी सी उपाय काय ट्रीटमेंटचा इश्यू बघण्यापूर्वी हर्ड इम्युनिटी एक कन्सेप्ट आहे तो बघून घेऊयात. मराठी त्याचं नाव फार विचित्र आहे. कळप रोग प्रतिकार शक्ती. हे Googleवरचं नाव मी सांगितलं तुम्हाला. सो हर्ड इम्युनिटी जे कन्सेप्ट काय आहे तर सोपा आहे. साधारणतः समजा इथे तुम्हाला जे चित्र दिसते, चित्रामध्ये खूप सारे पॉप्युलेशन आहे. यापैकी जो हा कलर दिलेला आपला पॉप्युलेशन आहे व्हायोलेट आपण म्हणू शकतो फेंट व्हायोलेट कलर किंवा जो काही कलर असेल यामध्ये तुम्हाला एक पर्सन दिसतोय इन्फेक्टेड. ओके, एकच इन्फेक्टेड आहे आणि बाकीचे जे हे कलरवाले पर्सन दिसतात समजा यांना व्हॅक्सिन दिलंय. तर हे जर याच्या भोवती असले तर काय होऊ शकेल हा पसरणार नाही. पण हे संख्या कमी आहे ज्यांना व्हॅक्सिन मिळालेली. त्यामुळे हा सरसकट सगळीकडे पसरण्याची संख्या जास्त आहे, शक्यता जास्त आहे नॉर्मली. पण तेच जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना व्हॅक्सिनेट केलं असेल, तर काय होतं की याच्या भोवती याचं इन्फेक्शन गेलं जरी तरी हे व्हॅक्सिनेट असल्यामुळे ते समाजात पसरण्याचे चान्सेस फार कमी होतात, खूप कमी स्प्रेड होतो. त्याला म्हणतात हर्ड इम्युनिटी. सोप्या भाषेत कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आपण याला समजून घेऊयात. 100 लोक आहेत. 100 लोकांपैकी जर जास्तीत जास्त लोकांना कोरोना होऊन गेला, जर कोरोना होऊन जर बरे झालेत ते, तर मी नवीन आहे. आज मला नव्यानं कोरोना झालाय, इन्फेक्शन झालंय. पण माझ्या भोवती जे लोक आहेत, माझ्या भागामधले, त्यांना ऑलरेडी कोविड इन्फेक्शन येऊन निघून गेलंय. बरे पण झाले त्यातनं. त्यामुळं काय झालं, की आता तुलनेनं ते इमिडिएटली इन्फेक्ट होण्याचे चान्सेस कमी आणि तिथून परत ते चान्सेस पसरण्याचे जे आहेत ते कमी झालेत. त्यामुळं हा फार व्हायरली स्प्रेड होणार नाही. फार जास्त मोठ्या प्रमाणात स्प्रेड होणार नाहीये माझ्याकडनं इतरांना. कारण माझ्या सभोवताली तुलनेनं काय आहे, जास्तीत जास्त लोकं रिकव्हर झालेली आहेत. आणि त्यामुळं काय होतं, की आपोआपच इन्फेक्शनचा रेट काय होतो कमी होऊन जाईल. तर याला म्हणतात हर्ड इम्युनिटी. सरकारनं हर्ड इम्युनिटीकडे जायला पाहिजे असा विचार केला होता इटली गव्हर्नमेंटनं, यूएस गव्हर्नमेंटनं. यूएसमध्ये पण वेगवेगळे स्टेट निर्णय घेत असतं राज्य अमेरिकेच्या आतले. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले आणि त्यांनी ठरवलं, की बाबा आपण हर्ड इम्युनिटीकडे जाऊयात. पण हर्ड इम्युनिटीकडे जाताना फार मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. तो प्रॉब्लेम बघूयात भारताचा. इंडिया शुड नॉट गो फॉर हर्ड इम्युनिटी कारण अफोर्ड नाही करू शकत. हर्ड इम्युनिटीसाठी साधारणतः 50% वर जनता पॉझिटिव्ह झाली पाहिजे. आता इमॅजिन लक्षात ठेवा, जर आपण जर मॉर्टॅलिटी रेट पाहिला कोविडचा, भारतामधला जो अराउंड 4% आहे, 4.5 त्याला आपण 5% मानूयात मॅक्सिमम. सो 100 पैकी 5 रुग्ण दगावतायत. भले ते कोमॉर्बिडिटी वाले रुग्ण आहेत. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय? त्याच्यासोबत त्यांना हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर किंवा आपण म्हणू शकतो डायबिटीज किंवा किडनी चे डिसऑर्डर असं आधीच काहीतरी त्यांना ऑलरेडी आहे. असे पेशंट जास्तीत जास्त लवकर सिव्हिअर होऊन डेथ होते त्यांची किंवा व्हेरी हायली ओल्ड एज पीपल. पण कोमॉर्बिडिटी काही असो, तुम्ही बघा 5 जर मरतायत 100 इन्फेक्शन झाल्यावर. आपली पॉप्युलेशन जर पाहिली 121 कोटी आकडा फक्त 2011च्या जनगणनेचा मान्य करूयात आपण. सध्या 130 कोटी असेल. ओके. पण हा जरी आकडा मान्य केला, तर तुम्ही विचार नाही करू शकत. 1 कोटी लोकांना जरी झाला, तर त्यातले 5% म्हणजे यू कांट इमॅजिन लाखो लोकांचा मृत्यू. आणि भारताची इकॉनॉमी काय, सोशिओलॉजी काय, कुठल्याच फील्ड भारतामध्ये आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही. 1 कोटींना झाला तर. ओके. हे 50 कोटींना झाला तर किती आकडा होईल? तोपर्यंत आपल्या आरोग्य व्यवस्थेचं काय होईल? तोपर्यंत इकॉनॉमीचं काय होईल? हे देव जाणे. तर या एका प्रचंड विचार केला तर खूप सारं भीतीदायक वातावरण समोर येतं. म्हणून सरकारनं हर्ड इम्युनिटीकडे जायला नको, हा सर्व मान्य असा एक मतप्रवाह सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. फक्त विचारलंच तुम्हाला की हर्ड इम्युनिटी म्हणजे काय तर लक्षात ठेवा. एकापेक्षा खूप खूप जास्त लोकसंख्येमधले खूप लोक जर एकदा का त्यातनं बरे होऊन आले, किंवा आपसुकच नवीन जरी आला एखादा पेशंट तर त्यातनं पसरण्याचे चान्सेस काय होतात कमी होऊन जातात. सो आपोआपच काय होतं इम्युनिटी येते, पसरत नाही हा रोग. त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. पण भारत त्याला जायला नको. हे सर्व मान्य झालंय आता.
माझ्या मते हर्ड इम्युनिटी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असावा. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन दॅट इज ट्रीटमेंट किंवा व्हॅक्सिन. आता नेमकं या रोगावरती उपाय आहे का? आणि व्हॅक्सिनच्या ज्या काही कॉन्ट्रोव्हर्सी चालू आहेत, त्या बघूयात आपण. का उपाय आहे का? पहिली गोष्ट, ज्यावेळी हा इंट्रोड्यूस झाला जगाला, 2019च्या डिसेंबरमध्ये जरी आला असेल वुहान प्रांतात चीनच्या, पण त्यानंतर जो जगभर पसरलाय, तर त्यावेळी WHO क्लिअर सांगितलं होतं, की जगात यावरती थेट उपाय नाही. देअर इज नो ट्रीटमेंट. कारण ज्या नॉर्मल अँटिबायोटिक आपण कंझ्युम करतो, तर त्या आपण म्हणू शकतो बॅक्टेरियाच्या विरोधात काम करतात. ओके. अँटीबॅक्टेरियल म्हणा किंवा अँटी मायक्रोबियल असतात, अँटी फंगल असतात. अँटीव्हायरल जे आहेत त्यामध्ये ठराविक व्हायरलसाठी असतं. एका ठराविक विशिष्ट व्हायरससाठी अँटीव्हायरल बनवण्यात येतो. ओके. सरसकट सगळ्याच व्हायरस विरोधात ते काम करतात असं नाही. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की देअर इज नो करंट एक्झॅक्ट ट्रीटमेंट अवेलेबल आहे. कोव्हिड-19ला पूर्णपणे बरं करणारी कुठलीही ट्रीटमेंट सध्या ॲज ऑफ नाऊ पूर्णतः अस्तित्वात नाहीये. हो, परंतु सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट प्रिफर केली होती. म्हणजे काय? त्या पेशंटला कोरोना व्हायरसमुळे जे काही सिम्प्टम्स जनरेट झाले, ताप आला तर अँटिपायरेटिक द्या, तापावरची ट्रीटमेंट द्या. तुम्हाला जर इश्यू असेल सिव्हिअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन खूप वाढलं असेल, तर ब्रीथिंगमध्ये इश्यू येत असतील, तर अशा वेळेस व्हेंटिलेशन बाहेरून सपोर्ट करा, ऑक्सिजनचा सप्लाय करा. सो असे काही त्यांनी ठराविक गाईडलाईन्समध्ये सांगितलं होतं. वेळोवेळी ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सुद्धा ह्या गाईडलाईन्स भारतातल्या वेगवेगळ्या मेडिकल इन्स्टिट्यूटला दिलेल्या आहेत. परंतु ॲज ऑफ नाऊ सगळी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का? मग याच्यावर काय-काय कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या? वन बाय वन आपण फोकस करू. कारण परीक्षेदृष्टीने ते पण महत्वाचं आहे. ओके. फर्स्ट, एक प्रोफायलॅक्टिक यूज ऑफ हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. आता हा फार चर्चेत आला होता बरं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि फार मोठी कॉन्ट्रोव्हर्सी होती. काय झालं, की सुरुवातीला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हा फार इफेक्टिव्ह काम करतो, कोव्हिड-19च्या विरोधात इफेक्टिव्ह आहे, असं काही केस स्टडीजनं निदर्शनास आणून दिलं. आणि इमिडिएटली WHOनं त्याच्या क्लिनिकल ट्रायल्सला परमिशन पण दिली. आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स चालू होत्याच, की लागलीच आपले अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, ट्विट करून दिलं, की हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर सुरू करा म्हणून. अॅझिथ्रोमायसिन आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे डेडली कॉम्बिनेशन असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांच्या ट्विटमुळे जगभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात हायड्रोक्लोरोक्विनचा वापर वाढला. त्यांच्या ट्विटच्या आधी सुद्धा वाढला होता. परंतु आणि त्यात भारताचं सुद्धा एक वैशिष्ट्य असं होतं, की चांगलं होतं भारताचे पत्कर पडले होते. कारण आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा जो मॉलिक्यूल आहे, त्याला आपण म्हणत असतो API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. हा जो ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे हायड्रोक्सिक्लोरोक्विन, तो आपण सप्लाय करतो जगाला. ओके. त्यामुळे भारताकडं पाहण्याचा दृष्टिकोन पण अचानक बदलला होता. तुम्ही बघा काही देशांनी भारताने त्यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सप्लाय केल्यानंतर त्यांच्या पर्वतांना रंग देणं किंवा म्हणजे खूप सारे आभार मानणं आपल्या पंतप्रधानांचे किंवा देशाचे वेगवेगळ्या मेसेज ट्विट करून. हे खूप चर्चेत होतं. परंतु नंतर असं लक्षात आलं, की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हा कुठलाच प्रकारे इफेक्टिव्ह नाहीये कोव्हिड-19 वर. काही चेंजेस करत नाही म्हणे तो त्याच्यावरती. अशा काही स्टडीजनं सांगितलं, की काही फरक नाही दिसला म्हणे कोव्हिड-19 वरती हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा. उगाच तुम्ही बाऊ केला म्हणे याचा, इश्यू करून टाकला. मग WHOनं काय केलं, त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स थांबवल्या आणि परमिशन सांगितलं, की त्याच्याऐवजी इतर काही गोष्टी रेकमेंड केल्या होत्या. पुन्हा एक स्टडी आली आणि स्मॉल स्टडी होती 14 पेशंटची आणि त्यात त्यांनी सांगितलं, की नाही हायड्रॉक्सिक्लोरोक्विननं काय केलंय, की जे इन्फेक्शन वाढायचा रेट आहे, त्याला आळा घातलाय. पण जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये दिलंच तरच इफेक्टिव्ह आलं, नंतर नाही. मग WHOनं सांगितलं, की ॲज अ प्रोफायलॅक्टिक याचा वापर करा. तर प्रोफायलॅक्टिक म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी प्रसार होऊच नये त्या याचा. म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते प्रोफायलॅक्टिक यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. हे जे ब्रिटिशर्स वेगवेगळ्या देशांना जिंकायचे ना, राज्य करायचे. भारतावर राज्य करायला लागले ईस्ट इंडिया कंपनी. ओके. सो तसं जर तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जर हे गेले, तर त्या देशाचं वातावरण पाहून तिथं कुठले रोग आहेत, या रोगांचा अभ्यास केला जायचा आणि मग ते रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. ती काळजी घेण्याचं ते आधीच ठरवायचे. मग या सगळ्या पद्धतीला प्रोफायलॅक्टिक मेथड्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये किंवा इंडोनेशिया काय इक्वेटोरियल रेन फॉरेस्टचा एरिया आहे. तिथं रोज संध्याकाळी 4 ते 7, 8 पाऊस पडतो. का पडतो भूगोलात तुम्ही शिकालाच ते सगळं. तो हा जो काही विषुववृत्तीय पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मलेरिया सारखा डिसीज स्प्रेड होतो. कारण मच्छर खूप येतात. आपल्याकडे पण मच्छरांची कमी नाहीये भारतामध्ये. तो मलेरिया खूप मोठ्या प्रमाणात पसरतो या देशामध्ये. म्हणून इथं काय करायचं, की इथं जर कोणी व्हिजिट देत असेल, तर प्रोटोकॉल त्या देशातल्या लोकांना सांगून ठेवलं जातं, की तुम्ही हायड्रोक्सिक्लोरोक्विन खा. कारण ती अँटी मलेरियल आहे आणि अँटी मलेरियल आहे ती 1 आठवड्यातून एकदा खाऊनच घ्या. तुम्ही जोपर्यंत भारतात आहात तोपर्यंत ती खा. भारतातून परत आल्यानंतर पुन्हा महिनाभर खा. प्रोफायलॅक्सिस जेणेकरून मलेरिया होणारच नाही. छोट्या प्रमाणात मलेरिया इन्फेक्टिंग जर एजंट आला, तर हायड्रोक्सिक्लोरोक्विन त्याला इमिडिएटली वॉश आउट करेल
म्हणजे तो मोठ्या प्रमाणात तुम्हाला डिसीज होणार नाही. तो प्रोफायलॅक्सिस म्हणजे ऑलरेडी तुमच्या बॉडीत आलाय व्हायरस किंवा तो पॅथोजन, तर तो फार मोठा स्प्रेड होऊ नये म्हणून हे ड्रग वापरा. मग WHO परत परमिशन दिली याला. पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी अशी झाली, की प्रोफायलॅक्सिस म्हणून पण यानं काम केलं नाहीये. तो प्लासिबो सारखा इफेक्ट देतो सायकॉलॉजिकल असं काही स्टडी झाल्या. सो WHO फायनली सांगितलं, की ॲट युअर डिस्क्रिशन तुम्हाला वाटत असेल तर प्रोफायलॅक्टिक म्हणून हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन वापरा. कारण जनरली SARS-CoV-2चं इन्फेक्शन आणि मलेरियाचे सिम्प्टम काही ठिकाणी सारखे असतात. म्हणून ज्या देशात मलेरिया आढळतो, त्या देशात तुम्ही हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन वापरायला हरकत नाही ॲज अ प्रोफायलॅक्टिक. अदरवाईज कोविड-19च्या ट्रीटमेंटसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन इज नॉट रिकमेंडेड असं क्लिअर सांगितलं कोणी? WHO. सो हा इश्यू इथंच थांबला हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट इश्यू. मग आता एक नवीन ड्रग प्रेफर केलाय डेक्सामेथाझोन. हे नावं विचित्र वाटतात बरं का, पण ती लक्षात ठेवावी लागणार आहेत आता. सो डेक्सामेथाझोन वाटलंच तुम्ही एखाद्या मित्राचा नंबरच डेक्सामेथाझोन नावानं सेव्ह करा म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील सारखं डेक्सामेथाझोन फॉलिक. तर अशी नावं लक्षात ठेवता येईल तुम्हाला. सो डेक्सामेथाझोन हा एक कॉर्टिकोस्टेरॉइड ड्रग आहे. हे फॉर्म्युलेज त्याचे सगळे आवश्यकता नाही कारण आजपर्यंत तरी असे विचित्र फॉर्म्युले आयोगानं कधी विचारले नाही. पण वी नेव्हर नो फॉर द फ्युचर. कदाचित हायड्रोक्सिक्लोरोक्विन फार न्यूजमध्ये होतं म्हणून कदाचित तुम्हाला विचारलाच बिलकुल अनपेक्षित असा प्रश्न, की खालीलपैकी कुठला हायड्रोक्सिक्लोरोक्विनचा फॉर्म्युला आहे? तर माहिती पाहिजे C18H26 EIN3O और डेक्सामेथाझोन C22H29NFO5. आयदर वे लक्षात राहिला ठीक, नाही राहिला तरी मला नाही वाटत असं काही विचारतील म्हणून. पण म्हणतो ना आपण वी शुड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. फाईन. तो डेक्सामेथाझोन हा एक कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. हा काय होता? हा फार वर्षांपासून वापरला जातो इन्फ्लामेशन मध्ये ट्रीटमेंटमध्ये. इन्फ्लामेशन काय असतं? कुठेही सूज येणं त्याला इन्फ्लामेशन म्हणतात. सूज आली, इन्फ्लामेशन. ITIS हे 4 शब्द, 4 वर्ड्स तिथे शेवटी असतात. ITIS. इन तुम्ही बघा उदाहरण देतो मी तुम्हाला. हिपॅटायटिस. ITIS आहे शेवटी इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर. मेनिंजायटिस. ITIS शेवटी इन्फ्लामेशन ऑफ मेनिंजेस. ओके. तुम्ही कुठले ITIS घ्या. रुमॅटॉइड आर्थरायटिस, इन्फ्लामेशन ऑफ बोन्स अँड जॉइंट्स. आर्थरायटिस. ITIS आलं, इन्फ्लामेशन. ओके. सो अशा जिथे-जिथे इन्फ्लामेशन आहे, तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी त्या भागात डेक्सामेथाझोन वापरलं जायचं. ओके. आणि ते इथे इफेक्टिव्ह आहे, सापडले म्हणून शरीरामध्ये जो काही वाढ होतोय व्हायरसचा, नुकसान होतंय शरीरातल्या पेशींचं, तिथं ते नुकसान काही प्रमाणात कमी करण्यासाठी डेक्सामेथाझोन आता ड्रग वापरण्यास परवानगी दिलेली आहे. ओके. आणखी एक इश्यू आहे आर्थरायटिस ट्रीटमेंटमध्ये वापरला जातात टोसिलिमॅब आणि किंवा सारिलुमॅब नावाचे ड्रग आहे. पण याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ जेव्हा आपण कॉम्प्लेक्सिटी पाहूया ड्रग्सची, तेव्हा मी तुम्हाला परत याच्याबद्दल सांगतो लगेच. ओके. सो पहिले कॉम्प्लेक्सिटी पाहू. व्हायरस आला, सेलला इन्फेक्ट करतो वगैरे ठीक आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्ट कॉम्प्लेक्सिटी कुठे येते? खूप जणांना तुमच्यापैकी हे माहिती नाहीये. ओके. म्हणून सांगतो. SARS-CoV-2 व्हायरस जितका धोकादायक आहे, तो बॉडीला जेवढं नुकसान पोहोचवतो ना, ज्याच्यामुळे डेथ पण होत आहे, त्याहीपेक्षा जास्त धोकादायक जर काही असेल, तर तो व्हायरस नसून त्या व्हायरसमुळं आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीनं जो रिस्पॉन्स दिलाय ना त्या व्हायरसला, तो कधी-कधी इतका भयंकर अवघड असा रिस्पॉन्स देते आपली रोगप्रतिकारक शक्ती. ओव्हर रिस्पॉन्स म्हणतो आपण त्याला, की त्या ओव्हर रिस्पॉन्समुळेच आपलं काय होतं नुकसान होऊन जातं. ओके. सो मोस्ट ऑफ द पेशंट्स म्हणजे एक डेटा असा आला होता स्टडीमध्ये, की 47% केसेस विदाऊट कोमॉर्बिडिटी आढळल्यात जे डायड पेशंट्स आहेत. ओके. मॉर्टॅलिटी रेट ज्यांचा कव्हर करतो. हे टर्म्स नॉन मेडिकल स्टुडंटला समजलं नसतील, तर मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. बघा 100 जण आहेत. 100 जणांपैकी 5 व्यक्ती मेल्या. ओके. कोव्हिड-19 इन्फेक्शनमुळे. त्या 5 पैकी 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती अशा असतात, की ज्यांना सोबत कुठलातरी फॅक्टर असतो, ज्यामुळे त्या कोव्हिड इन्फेक्शनमुळे त्या लवकर त्यांचा मृत्यू झाला, वाचू शकले नाही. आयदर ते डायबेटिक असतील, खूप जास्त शुगर लेव्हल असेल, आयदर खूप जास्त हार्ट म्हणू शकतो, हायपरटेन्शनचे पेशंट आहे, ब्लड प्रेशर त्यांचं कंट्रोल नव्हतंच कधीच. हाय ब्लड प्रेशरचे पेशंट होते किंवा ऑलरेडी त्यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे. तर कुठलं तरी ऑपरेशन झाल्यामुळे त्यांचे ऑलरेडी काय वीक आहेत, इम्युनिटी फार वीक आहे. सो याला म्हणतात कोमॉर्बिडिटी फॅक्टर. त्यामुळे त्यांच्यात हा व्हायरस काय करू शकतो, जास्त धोकादायक ठरू शकतो आणि म्हणून त्याची डेथ होऊ शकते. पण काही पेशंट असे आहेत त्या 5 पैकी 1 किंवा 2 पेशंट असं असू शकतं, की ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन नाहीये, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर किंवा शुगर नाहीये किंवा किडनी ट्रान्सप्लांट असं काही झालेलं नाहीये. पण आणि एज पण फार नाहीये. पण तरी सुद्धा त्याची डेथ होऊ शकते. ओके. पण काय होऊ शकते असे? आयदर त्याची इम्युनिटी वीक असू शकते किंवा त्याच्या बॉडीनं ओव्हर रिस्पॉन्स तयार केला जाऊ शकतो. ओके. आणि या ओव्हर रिस्पॉन्सचं नाव आहे
सायटोकाईन स्टॉर्म. ओके, सायटोकाईन स्टॉर्म्स म्हणता याला. ओके, सायटोकाईन स्टॉर्म्स म्हणजे काय, की थोडक्यात तुमच्या शरीरानं अननेसेसरी रिस्पॉन्स दिला त्या इन्फेक्शनला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात शरीरातल्या पेशीमध्ये इन्फ्लामेशन झालं आणि म्हणून तो भाग निकामी झाला. असेच वेगवेगळे भाग निकामी होत मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होतं आणि त्या माणसाची डेथ होते. अजून सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो मी याला. ओके. ॲलर्जी समजते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ॲलर्जी. तर ॲलर्जी म्हणजे काही नुकसान नसते. एखाद्याला समजा कोणाला धुळीची ॲलर्जी असते. आता धूळ काही फार फॅन साफ करायला गेला, धूळ आली, धुळीमुळे फार शिंका आल्या, ॲलर्जी होते काही जणांना असते. तर फार काही नुकसान नाहीये बॉडीला. पण बॉडी ओव्हर रिस्पॉन्स करते त्याला. धूळ म्हणजे शत्रू आला. बॉडी इमिडिएटली सगळं रक्त इथं पाठवते. रक्तातल्या सगळ्या डब्ल्यूबीसी इथं पाठवतात. लढाई करायला येतात ते. आणि इथून काय होतात, लाल-लाल रेडनेस येते, खाज यायला सुरुवात होते तुम्हाला. खूप प्रचंड एक्स्ट्रा रिस्पॉन्स, अननेसेसरी रिस्पॉन्स तयार करते बॉडी. मग त्याला तुम्ही ॲलर्जी म्हणता. तर तसंच काहीसं आपल्या शरीराच्या आतमध्ये बॉडी काय करते, या इन्फेक्शनच्या विरोधात रिस्पॉन्स तयार करते आणि त्याला सायटोकाईन स्टॉर्म असं म्हणतात. ओके. आणि या सायटोकाईन स्टॉर्ममुळं काय होतं, की नॉर्मल कोव्हिड-19 राहिला बाजूला, तो व्हायरस त्याची ट्रीटमेंट राहिली बाजूला. या सायटोकाईन स्टॉर्मलाच कंट्रोल, बॉडीलाच आवर म्हणजे आपण म्हणतो ना, की यालाच आवर घालणं अवघड होऊन जातं आणि म्हणून काय होतं, पेशंटची डेथ होते. मग याच्या विरोधात सुद्धा ट्रीटमेंट वेगळी द्यावी लागते. मग आता आपण जर पाहिलं तर कोणकोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत सध्यापैकी. मग त्यापैकी एक टॉपला ट्रीटमेंट आहे, रेकमेंडेड आहे, ती रेमडेसिवीर. हा खरं तर जो झिका व्हायरस आला होता, इबोला व्हायरस होता. या इबोला व्हायरस साठी बनवण्यात आलं होतं हा अँटीव्हायरल रेमेडी. इबोला आफ्रिकेमध्ये ओरिजिनेट झाला होता व्हायरस, व्हायरल डिसीज. तर तिथे पण एक्स्ट्रीम फीव्हर व्हायचा आणि इमिडिएट अटॅक व्हायचा. शरीराची इम्युन सिस्टम इमिडिएट कोलॅप्स व्हायची आणि खूप लवकर डेथ पण व्हायची. मॉर्टॅलिटी रेट जास्त होता. तर आपल्याकडे पण सापडली ती इबोलाची केस आहे, इफ आय एम नॉट रॉंग इन केरला. तर रेमडेसिवीर काय करतो, तर हा हा जो व्हायरस शरीरात आला, तो तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला सांगितलं तर स्पाइक प्रोटीन काय करतो, शरीराच्या ACE2 एन्झाईमचा वापर करून पेशीत जातो आणि पेशीत गेल्यानंतर स्वतःचे आरएनए डबल, ट्रिपल करतो. मग प्रोटीन्स पण बनवतो आणि मग पेशीत पसरतो. सो हा पसरणं रोखण्याचं काम हा रेमडेसिवीर करतो. हा काय करतोय, तर त्या पेशंट मधला जो आरएनए किंवा व्हायरस मधला जो जेनेटिक कंपोझिशन आहे, त्या जेनेटिक मटेरियलला रेप्लिकेटच होऊ देत नाही. ते जेनेटिक मटेरियलच बांधून ठेवतो. आणि त्यामुळे होतं काय, की तो व्हायरस जरी शरीरात आलेला आहे, पण तो त्याची संख्या तितक्या गतीनं वाढवू शकत नाही. आणि त्याची संख्याच वाढली नाही, तर पेशंटचा आजारपण पण वाढणार नाही. तर सोप्या भाषेत रेमडेसिवीर हा त्या शरीरामध्ये जर दिला पेशंटच्या, तर तो काय करतोय, त्या व्हायरसला डबल, टिबल, चौबल असं वाढण्यापासून रोखतोय. वाढच रोखतोय आणि त्यामुळे इन्फेक्शन रोखून घेईल. ते रेमडेसिवीरचं एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. ठीक मग हा जो इट होल्ड्स आरएनए, द जेनेटिक कोड फॉर रेप्लिकेटिंग द व्हायरस, आणि त्यामुळे व्हायरस वाढत नाही आणि पेशंट सिव्हिरिटी होत नाही त्याची आणि तो नंतर बरा होऊन जातो. ओके. आता रेमडेसिवीरचं पण एक इश्यू असा आहे, की त्याची जी प्रोडक्शन आहे, हे एक्झॉस्ट झालंय प्रोडक्शन मेकॅनिझम. USA मध्ये सुद्धा त्याचा सप्लाय होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मेकॅनिझम जे आहे, ते एक्झिस्टिंग मेकॅनिझम थांबलं होतं. म्हणून आता खूप मोठ्या प्रमाणात त्याचं कंपल्सरी लायसन्सिंग करून खूप मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोडक्शन केलंय. आता हे काय असतं कंपल्सरी लायसन्सिंग? हा कन्सेप्ट आपण जेव्हा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट शिकू, पेटंट, कॉपीराइट, तिथं तुम्हाला कंपल्सरी लायसन्सिंग एक टर्म येते इकॉनॉमीमध्ये, तिथं तुम्ही शिकू शकाल. अदरवाईज आपण सुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला हे सांगेल की नेमकं काय असतं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत कंपल्सरी लायसन्सिंग. पण सध्या थोडक्यात सोप्या भाषेत एवढं सांगा, की जनतेच्या गरज लक्षात ठेवून ज्यांनी शोधला ड्रग, त्याचं पेटंट बिटंट बाजूला ठेवायचं. लोकांना गरज आहे ना, मग इमिडिएटली सगळ्यांना सांगायचं की तुम्ही तयार करत चला. चला तुम्ही पटपट तयार करा. ओके. त्याला म्हणतात कंपल्सरी लायसन्सिंग आणि अशा पद्धतीने ते खूप मोठ्या प्रमाणात तयार करून अवेलेबल करण्याचे प्रयत्न एकीकडे चालू आहे. माझ्या तुम्हाला रेमडेसिवीर लक्षात आला असावा. नाऊ लेट्स कंटिन्यू विथ नेक्स्ट अदर ऑप्शन्स. अजून कोणते आहेत रेमडेसिवीर सारखे ऑप्शन्स? तर इतर ऑप्शन मध्ये एक तुमचा येतो, की त्याच ड्रगची प्लाझ्मा वापरायचा. ओके. ज्यातनं तो बरा झाला एखादा पेशंट, त्याचा प्लाझ्मा वापरायचा. ती प्लाझ्मा थेरपी. ओके. ती एक प्लेस ऑफ प्लाझ्मा थेरपी एक अजून ऑप्शन आहे. दुसरा अजून ऑप्शन आहे, की जे आता ड्रग्स मी तुम्हाला सांगितले, की थोड्या वेळापूर्वी सारिलुमॅब किंवा टोसिलुमॅब, हा जो आहे टोसिलिझुमॅब, हा जो ड्रग आहे, हे ड्रग्स ऍक्च्युअली आर्थरायटिसच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जायचे. आर्थरायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ बोन्स किंवा जॉइंट्स. मग कुठल्या ठिकाणचा आहे त्यानुसार आर्थरायटिसचा प्रकार असायचा. सो हे इन्फ्लामेशन मध्ये वापरले जायचे. बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे, कॉम्प्लेक्सिटी आपण आता बघितली, की खूप मोठ्या प्रमाणात बॉडी काय करते, सायटोकाईन स्टॉर्म्स तयार होऊन जातो. खूप मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा रिस्पॉन्स दिला बॉडीने समजा कुणाला,
नॉर्मल इथे तुम्हाला आकृती दिसेल. इथे नॉर्मल व्हाईट कलर जो दिसतोय माझ्या कर्सर जवळचा, ही नॉर्मल इम्युन रिएक्शन आहे. पण एखाद्या वेळेस इम्युनिटीनं खूप जास्त स्ट्रॉंग रिस्पॉन्स दिला एखाद्या एजंटला, पॅथोजनला, व्हायरसला, तर तो जो रिस्पॉन्स आहे त्याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात. आणि याच्यामुळं तो भाग व्यापून टाकते बॉडी आणि तो भाग व्यापल्यामुळं इन्फ्लामेशन होतं. त्या भागावरती सूज येते आणि तो तिथलं काम तो भाग चांगलं करू शकत नाही म्हणून तो भाग निकामी होतो. मल्टिपल ऑर्गन्स फेल्युअर होऊ लागतात. मग या सायटोकाईन स्टॉर्मला हा जो इन्फ्लामेशन जर बॉडीने तयार केला इम्युन सिस्टीमनं, त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे कोविड-19 सांभाळणं एकीकडे बाजूला राहून जातं आणि हेच सांभाळावं लागतं सायटोकाईन स्टॉर्म. मग हे सांभाळण्यासाठी ज्या पेशंटमध्ये ही सिक्वेन्स येते, कुठली इन्फ्लामेशनची स्टेज येते, त्या पेशंटमध्ये हे ड्रग रेकमेंड केलेत. ओके. टोसिलिझुमॅब आणि सारिलुमॅब हे आर्थरायटिसचे ड्रग आहेत. हे जर त्याला दिले तर तो सायटोकाईन स्टॉर्म काही प्रमाणात कमी होतो आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर जे होते ते होण्याचे चान्सेस कमी होतात. पेशंट वाचण्याची शक्यता वाढते. ओके. तर हे सुद्धा काही ड्रग्स चर्चेमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगितले ते टोसिलिझुमॅब आणि सारिलुमॅब. विचारलंच बाय चान्स तुम्हाला तर हे आर्थरायटिसमध्ये वापरण्यात आलेले ड्रग्स होते. हे कोविड-19 व्हायरसला काही करत नाहीत. हे व्हायरसला मारत नाहीत. त्या व्हायरसच्या विरोधात बॉडीनं जो अननेसेसरी रिस्पॉन्स क्रिएट केलाय, इन्फ्लामेशन क्रिएट केलंय, त्या सायटोकाईन स्टॉर्म नावाच्या इन्फ्लामेशनला हा कमी करायचा प्रयत्न करतात हे ड्रग्स. ओके. माझ्या मते तुम्हाला हा इश्यू लक्षात आला असावा. लेट्स लुक ॲट प्लाझ्मा थेरपी काय नेमकं बघूया. खूप चर्चेत होती. दिल्ली गव्हर्नमेंटने पण काही प्रयत्न केले होते. खरं तर चीन, यूएस, इटली आणि कॅनडा या देशांनी सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपी वापरली आहे साऊथ कोरियानंतर. पण भारतामध्ये पण काही ठिकाणी प्लाझ्मा थेरपी रिकमेंड केली होती. तर काय असते प्लाझ्मा थेरपी? सोप्या भाषेत. मला कोविड इन्फेक्शन आहे आणि मी यातनं बरा होत नाहीये असं वाटतंय. बरा होत नाहीये, नॉर्मल वाटतंय, सिम्प्टम्स वेगळे होत चालले. तर इतर ड्रग्स पण देणं चालूच आहे. पण आणखी थेरपी काय प्लाझ्मा म्हणजे काय? समजा तुम्हाला कोविड इन्फेक्शन होतं, झालं होतं आणि तुम्ही त्यातनं बरे पण झाला. तर तुम्हाला बरं करण्यासाठी तुमच्या शरीरात काही अँटीबॉडीज तयार केल्या शरीरानं. त्या व्हायरस तुमच्या बॉडीत आला होता, तुम्ही पॉझिटिव्ह झाले होते, तर तुम्हाला बरं करण्यासाठी ह्या जो काही अँटीबॉडीज तुमच्या बॉडीत तयार केल्यात, त्या अँटीबॉडीज तुमच्या रक्तात आहेत. त्या अँटीबॉडीज ज्या रक्तामधल्या घटकात आहेत, तो प्लाझ्मा घटक असतो. ब्लडचं कंपोझिशन आपण शिकू बरं का, की ब्लडच्या कंपोझिशनमध्ये कसं 100 ब्लड जर कंपोझिशन धरलं त्यातलं 55 प्लाझ्मा आहे, 45 सेल्युलर कंपोनंट आहे. ओके. या 55 प्लाझ्मामध्ये पण 90% पाणी आणि मग उरलेले 10% उरलेले कंपोनंट्स आहेत, प्रोटीन्स वगैरे. आणि उरलेले 45% जे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आर-बी-सी आहे, मग उरलेले याच्यात प्लेटलेट आणि डब्ल्यू-बी-सी आहे. हे सगळं कंपोझिशन सविस्तर आपण आकृतीत दाखवून तुम्हाला शिकवल मी तेव्हा. प्रत्येकाचं काम पण शिकवल. सध्यापुरतं लक्षात ठेवा, रक्तामध्ये प्लाझ्मा एक घटक आहे. ओके. आणि सेलवाला घटक आहे. डब्ल्यू-बी-सी, आर-बी-सी, प्लेटलेट हा सेलवाला घटक आहे आणि हा नॉन सेलवाला घटक आहे प्लाझ्मा. तो हा जो प्लाझ्मा घटक आहे याच्यात तुमच्या अँटीबॉडीज तयार होतात. ओके. तुमच्या शरीरामध्ये जर इन्फेक्शन पासून तुम्ही सक्सेसफुली जिंकलं, कोरोनावर विजयी झाले काही जण, टाळ्या वाजवून तुम्ही ज्यांचं स्वागत केलंय घरी आणि त्यांच्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या प्लाझ्मा मधल्या, तो प्लाझ्मा घ्यायचा आणि माझ्या शरीरात टाकायचा. मग माझ्या शरीरात पण त्या अँटीबॉडीज येतील. माझं शरीर पण त्या अँटीबॉडीजकडे बघून तशा अजून अँटीबॉडीज वाढतील. त्या पण अँटीबॉडीज कामा येतील, माझ्या पण शरीरात तयार होतील आणि मी पण या व्हायरस सोबत तसाच लढा देईल जसा त्यांनी दिलाय. तो थोडक्यात त्याच्याकडनं एक्सटर्नल मदत घ्यायची त्याच्या प्लाझ्माची आणि त्याला म्हणतात प्लाझ्मा थेरपी. परंतु याचा सक्सेस रेशो हा पूर्णपणे आपण मान्य करण्यासारखा नाहीये. कारण काय, की पर्टिक्युलरली त्याच्या शरीराने तयार केलेल्या अँटीबॉडीज तुमच्या शरीरामध्ये तेवढ्याच चांगला रिस्पॉन्स देतीलच असं नाही. दुसरं त्याच्यासाठी जे मॅचअप व्हायला पाहिजे. रक्त असो तसं प्लाझ्माला ब्लड ग्रुप मॅचची गरज नसते. परंतु कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून शक्यतो सेम ब्लड ग्रुप मॅच केलं जातं. आणि त्यानंतर पुन्हा काय होतं, की इन केस असंही होऊ शकतं, की कदाचित तो पूर्णपणे रिकव्हर नाहीये पेशंट. ओके. अशा पेशंटची पण आली असेल, व्हायरल लोड जास्त असला तर आपल्या आहे त्यात व्हायरसची संख्या वाढून जाऊ शकते. किंवा आणखी त्याच्यात ठीक आहे, अँटीबॉडीज याच्या आहेत कोव्हिड-19च्या तयार झाल्या. पण त्याच्यात दुसरं काही एखादा बॅक्टेरिया, पॅथोजन त्यातनं इकडे येऊ शकतो, जेणेकरून कोव्हिड सोबत आणखी एखादं नवीन इन्फेक्शनला सुरू होऊ शकतं. तर या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीमुळं प्लाझ्मा थेरपी प्रिफर केली जात नाही. भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्लाझ्मा थेरपीवरचे प्रयोग यशस्वी जरूर झाले. मोस्टली दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं होतं. परंतु तितक्या मोठ्या प्रमाणात त्याला रिकमेंड केलं जात नाही. हे कधी वापरतात? आता जर समजा एखादा पेशंट कुठल्या ड्रगला रिस्पॉन्स देत नाहीये, एरवी त्याच्यावर दुसरा कुठला उपाय काम करतच नाहीये. मग अशा वेळेस प्लाझ्मा थेरपी एक देऊनच टाका बाबा, की एक अजून एक पर्याय वापरून पाहायचा, होतो का नीट म्हणून. ओके. तर माझ्या मते तुम्हाला प्लाझ्मा थेरपी लक्षात आली असावी. ओके. नाऊ लेट्स फोकस ऑन व्हॅक्सिन इश्यू. नेमका आता व्हॅक्सिनचा काय इश्यू आहे? हे खूप सारी कॉन्ट्रोव्हर्सी चालू आहे जगभरामध्ये. खूप ठिकाणी ट्रायल्स चालू आहेत. माझ्या मते जवळ-जवळ 14 वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या
फेज 2 मध्ये पोहोचल्यात क्लिनिकल ट्रायल्सच्या आणि त्या आपापल्या परीने व्हॅक्सिन घेऊन यायचा प्रयत्न करतायत. ओके. हा आपण विषय बघू. पण ते विषय पाहण्यासाठी पहिले व्हॅक्सिन म्हणजे काय समजावं लागेल. बायोटेक्नॉलॉजीमध्ये टॉपिक शिकताना हे सविस्तर शिकू आपण. सध्या पुन्हा बेसिक्स बघू. एखादा रोग होऊच नये किंवा झाल्यानंतर इमिडिएटली बरा कसा करता येईल, यासाठी जर एखादं रसायन तयार करण्यात आलं, तर त्या रसायनाला म्हणतात व्हॅक्सिन. फक्त हे रसायन बनवण्याचा मोस्टली जो घटक असतो, सोर्स असतो, स्रोत असतो, तोच पॅथोजन असतो ज्याच्यामुळे तो रोग झालाय. ओके. जसं की पोलिओ हा रोग, पोलिओमायलायटिस हा जो रोग होतो, ज्या व्हायरसमुळे होतो, त्या व्हायरसलाच तुमच्या शरीरात आधी सोडलं इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये, तर तुमची बॉडी त्याच्या विरोधात अँटीबॉडी तयार करते आणि सवय लागते तुम्हाला ती अँटीबॉडी तयार करायची बॉडीला. वारंवार पोलिओ डोस दिला, वारंवार तुमची बॉडी त्याच्यासोबत अँटीबॉडी तयार करते आणि अँटीबॉडी त्याला घेऊन बाहेर टाकते व्हायरसला. सवय लागते. त्यामुळे जेव्हा केव्हा इन फ्युचर पोलिओ व्हायरस तुमच्या शरीरात आला जरी, तरी बॉडी काय करते इमिडिएटली ती अँटीबॉडी लक्षात ठेवते, मेमरी टी सेल्स, की काय तयार केलं होतं आपण हा आल्यानंतर. बॉडी त्याला पकडते, बाहेर फेकते. मी सोप्या भाषेत समजायला सांगितलं बरं. हे खूप कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे आपण बायोटेकमध्ये शिकू. सध्यापुरतं लक्षात ठेवा, की व्हॅक्सिन हे असं रसायन आहे, असं औषध आहे, की जे मोस्टली तो रोग होऊच नये म्हणून किंवा झाल्यानंतर त्या रोगाला बरं करण्यासाठी वापरण्यात येतं. मोस्टली होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन मेजर्स हे असतो. की एडवर्ड जेन्नरनी पहिल्यांदा 1796 ला स्मॉल पॉक्स बद्दल डेव्हलप केली होती. त्याच्यानंतर लुईस पाश्चरनं रेबीजसाठी डेव्हलप केली होती. वी विल सी ऑल दीस थिंग्स इन बायोटेक्नॉलॉजी लेक्चर. सध्यापुरतं लक्षात ठेवा आता प्रकार काय आहे व्हॅक्सिन्सचे. व्हॅक्सिन्सचे प्रकार तुम्ही काय वापरताय त्या व्हॅक्सिनमध्ये त्यानुसार असतात. फॉर एक्झाम्पल पोलिओ व्हायरस जो तुम्ही व्हॅक्सिन देतात, मग त्यात काय केलं जातं, की जो ॲटेन्युएटेड फॉर्म ऑफ व्हायरस दिला जातो. म्हणजे तो व्हायरस पोलिओ जिवंत असतो, पण तो निष्क्रिय असतो. म्हणजे विष नसलेला साप, दात नसलेला वाघ. तसंच पोलिओचा असा व्हायरस की जो कॉज करणार नाही काही. असा पोलिओ व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये टाकला, तो तुमच्या बॉडीला नुकसान पोहोचवणार नाहीये. पण तो बॉडीत गेला की बॉडी पाहते हा बाहेरचा घटक आलाय. बॉडी बाहेरच्या कुठल्याही घटकाला एंटरटेन करत नाही बरं. किती छोटा केस असतो तुम्ही जेवणात बाहेर काढता. सो बाहेरचा घटक आला, बॉडी इमिडिएटली त्याच्या विरोधात अँटीबॉडी बनवते. लहानपणी इम्युनिटी अजून स्ट्रॉंग असते. बनवली इम्युनिटी अँटीबॉडी की त्याला पकडून बाहेर फेकते बॉडी. मग हे काय इनएक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ तो व्हायरस त्याला बॉडीत तुमच्या दिलेला आहे. पोलिओ लस जी आहे ना, ती नथिंग बट पोलिओ व्हायरसच तुमच्या बॉडीत दिलेला आहे. सो दॅट इज युअर इनएक्टिव्हेटेड फॉर्म. ॲटेन्युएटेड फॉर्म, निष्क्रिय फॉर्म किंवा डेड व्हायरस. त्याचा फक्त स्ट्रक्चर सेम तसं द्यायचं किंवा व्हायरस द्यायचाच नाही शरीरामध्ये. व्हायरस सारखा दिसणारा दुसरा आर्टिफिशियल एखादा घटक डीएनए आर्टिफिशियल वापरून डीएनए व्हॅक्सिन बनवायची. ती कशी बनवायची? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी काय असते? बायोटेकमध्ये शिकू. पण असं पण बनवता येतं, की त्याच्यासारखं दिसणारा घटक द्यायचा शरीराला. शरीराला वाटलं तो आला, त्याला पकडतं शरीर बाहेर फेकतं. सवय लावली. नंतर जेव्हा केव्हा तो येतो, तेव्हा आपसुकच बॉडी त्याला पकडून बाहेर फेकते. तर असे पण काही प्रकार आहेत व्हॅक्सिनचे. मग त्यामुळे हे जे काही COVID-19 वर बनवणारे व्हॅक्सिन, हे वेगवेगळ्या कंपन्या वेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन बनवतात. कोणी अॅटेन्युएटेड बनवायचा प्रयत्न करते, कोणी इनॅक्टिव्हेटेड, कोणी डेड, कोणी डीएनए व्हॅक्सिन बनवायचा प्रयत्न करते. स्पेशली एक कंपनी आहे माझ्या मते स्वित्झर्लंडची. ब्रिटन आणि स्वित्झर्लंडचं कॉर्पोरेशन आहे आणि त्यात ते आरएनए व्हॅक्सिन बनवायचा प्रयत्न करताय. सेम ॲज इट इज हा कोरोना व्हायरस बॉडीत न देता, कोरोना व्हायरसमध्ये जो आरएनए तसा दिसणारा आरएनए बनवायचा आणि ते आरएनएचे सॅम्पल्स बॉडीमध्ये टाकायचे ॲज अ व्हॅक्सिन. मग बॉडी त्याला पकडून बाहेर फेकण्याची सवय लावणार. तर अशा काही ठराविक व्हॅक्सिन वेगवेगळ्या कंपन्या बनवणं चालू आहे. ज्यावेळी एखादी व्हॅक्सिन पूर्णपणे बनवून मार्केटमध्ये येईल, तेव्हा त्याच्याबद्दल सविस्तर माहिती करणं गरजेचं आहे आपल्याला. सध्या भारतातला काय इश्यू आहे तो बघूयात आपण. ओके. एक कोव्हॅक्सिन नावाचं एक व्हॅक्सिन आपल्या चर्चेत आहे आणि जे इश्यू होता की 15 ऑगस्टला लॉन्च करणार म्हणून आणि फार मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. खूप साऱ्या सायंटिफिक कम्युनिटी मधल्या लोकांनी याच्यावर ब्लेम केलं होतं की हे काय प्रकार लावला की 15 ऑगस्टला तुम्ही लाल किल्ल्यावरून घोषणा करणार का व्हॅक्सिनची? जर आहे व्हॅक्सिन आपल्याकडे रेडी तर ती इमिडिएट लॉन्च करायला पाहिजे विदाऊट डिले. ओके. मुहूर्त न पाहायला नाही पाहिजे. आणि एक मत हे होतं आणि दुसरं मत असं होतं की हे चुकीचं आहे कारण असं तुम्ही क्लेम करू नका 15 ऑगस्टला व्हॅक्सिन येईल म्हणून कारण व्हॅक्सिन येण्याची जी प्रोसेस आहे ती फार कॉम्प्लेक्स असते. ते काय सहजासहजी काय केला रिसर्च आणि लगेच व्हॅक्सिन आली असं होत नाही. कारण कुठल्याही औषधाला परमिशन मिळण्यासाठी 4 फेजेसमधून जावं लागतं. पहिले ॲनिमल टेस्टिंग करावं लागते. मग फेज 1, 2, 3, 4 अशा फेजेसमध्ये त्याचा अभ्यास एनालिसिस करावं लागतं. ह्युमन ट्रायल्स घेऊन. त्यात पण एक चौथी फेज असते ती पुढच्या 7, 8, 10 वर्षापर्यंत पण चालू असते फार्माकोव्हिजिलन्सची. सो अशा खूप साऱ्या स्टेजेस आहेत. तुम्ही सरसकट त्याला इमिडिएटली काय करू शकत नाही अ, अ, घोषित नाही करू शकत, की हा ॲनिमल्सवर सक्सेसफुल झालं, की त्याला डायरेक्ट लॉन्च करा म्हणून. किंवा ह्युमनवर थोडी ट्रायल दिली छोटीशी आणि हां, बरोबर वाटतंय, येतंय रिझल्ट, करा लॉन्च. असं करता येत नाही. कारण काही-काही जणांमध्ये कॉम्प्लेक्सिटी होऊ शकते. तो नॉर्मली जगला असता COVID-19 मध्ये पण. पण कदाचित या लसीमुळं कदाचित त्याचे कॉम्प्लिकेशन झालं आणि तो मृत्यू होऊ शकतो.
सो कॉम्प्लिकेशन्स खूप येऊ शकतात. फार रिस्की गोष्ट आहे. म्हणून त्याच्यावरती फार थरो रिसर्च झाल्यानंतरच आली पाहिजे, असं म्हणणारा पण एक गट आहे. ओके. त्यामुळे इलॉजिकल आहे असं इमिडिएटली आणणं व्हॅक्सिन. तर असे दोन्ही मतप्रवाह भारतामध्ये एक्झिस्ट आहे. काही म्हणतायत की आहे व्हॅक्सिन भारताकडे, बिलीफ आहे त्यांना. ते म्हणतात की इमिडिएटली आणा, लगेच 15 ऑगस्ट वाट पाहू नका. काही म्हणतात की 15 ऑगस्टला जरी तुमचा रिसर्च झाला, तरी बाबा तो रिसर्च पब्लिश करा, जगभरातल्या सायंटिफिक कम्युनिटीला बघू द्या, अजून खूप ट्रायल्स होऊ द्या आणि मगच तो रिझल्ट आणा. तो सावधानपूर्वक पावलं टाका, असं काय म्हणणारा एक गट आहे. असो, मी इथं मुद्दाम वॉरन बफेटचा एक कोट टाकलाय, की घाई करून फायदा नसतो. काही गोष्टी ठराविक वेळेतच होत असतात. ओके, यू कांट प्रोड्यूस अ बेबी इन 1 मंथ बाय गेटिंग 9 वुमन प्रेग्नंट. फार कॉन्ट्रोव्हर्शियल असं स्टेटमेंट होतं. परंतु क्रक्स ऑफ द स्टेटमेंट हा होता, की काही ठराविक गोष्टी त्या ठराविक वेळेतच काय होऊ शकतात, प्रोड्यूस करू शकतात रिझल्ट. सेम थिंग अप्लाइज टू द व्हॅक्सिन. व्हॅक्सिनच्या ठराविक ट्रायल्स झाल्या तरच ते काय करू शकतात, रिझल्ट प्रोड्यूस करू शकतात. मग या कॉन्ट्रोव्हर्सीचं कारण काय होतं नेमकं? भारतात घडलंय म्हणून थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात. तर हैदराबादची एक कंपनी आहे भारत बायोटेक नावाची आणि ती कंपनीचा टायअप होता आयसीएमआर सोबत आणि या दोघांचे मिळून रिसर्च चालू होता याच्यावरती. आणि त्यांनी जे काही ट्रायल्स केल्या त्याबद्दल त्यांनी काही माहितीच दिली नाही. म्हणजे आम्ही ॲनिमल टेस्टिंग केली, पण ती ॲनिमल टेस्ट कोणत्या ॲनिमल्सवर केली ते ॲनिमल्स सांगितले नाहीये. किती ॲनिमल्सवर केली सांगितलं नाहीये. त्यांच्यावर प्लासिबो इफेक्ट किती वेळ होता किंवा काय झालं ड्रग दिल्यावर पूर्वी काय होतं, कोणकोणते पॅरामीटर्स तुम्ही कसे चेक केले इफेक्टिव्हनेस, ती कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. आणि ज्यावेळी माहिती समोर येत नाही, त्यावेळी त्याची विश्वासार्हता कमी होऊन जात असते. तर हा पहिला प्रॉब्लेम याचा. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, की त्यांनी जे समजा रॅटवर जर प्रयोग केला असावा, तर प्रॉब्लेम काय आहे, की भारतामध्ये जे काही लॅबोरेटरीमध्ये वापरण्यात येणारे रॅट आहेत ना, हे जे लॅबमध्ये टेस्टिंगसाठी वापरतात वेगवेगळ्या औषधांच्या, ह्या रॅटला SARS-CoV-2 इन्फेक्ट करू शकत नाही. कारण माणसामध्ये जसा ACE2 आहे, ज्याच्या मदतीने हा एंटर करतो, तसा रॅटमध्ये एखादा ठराविक एन्झाईम त्याच्यासोबत याचा टायअप नाहीये कोरोनाचा. त्यामुळे तो त्या रॅटला इन्फेक्टच करत नाही. मग तुम्ही चेक कसं करणार ना, की त्या रॅटला झाला होता, पॉझिटिव्ह पाहिजे तो रॅट, त्याला पहिले इन्फेक्शन झालं पाहिजे. मग पुन्हा तुमच्या औषधाला तो पुन्हा बरा पण झाला पाहिजे. जर हा व्हायरस त्याला इन्फेक्ट करूच शकत नाही, तर तुम्ही त्याच्यावर टेस्टिंग कशी केली असावी? हा फार मोठा क्वेश्चन मार्क आहे. ओके. रॅट म्हणूनच नाही, खूप सारे ॲनिमल आहे लॅबोरेटरीमध्ये जे टेस्टिंगसाठी वापरतात. त्यांच्यावरती हा COVID-19 जो व्हायरस आहे SARS-CoV-2 तो इम्पॅक्ट करत नाही. त्यासाठी स्पेसिफिक ॲनिमल्स लागतील जे भारतात मोस्टली अवेलेबल नाहीयेत. मग तुम्हाला ते इम्पोर्ट करावं लागतात आधी टेस्टिंगसाठी. मग ते तुम्ही केलेत का? याची पण माहिती समोर आलेली नाहीये. पण ही एक कॉन्ट्रोव्हर्सी होती भारत बायोटेक आणि आयसीएमआरची, की तुम्ही इन्फॉर्मेशनच दिली नाही समोर आणि त्यात केले असतील भारतातल्या भारतात प्रयोग तर कुठून केले? तिसरी गोष्ट, की तुम्ही प्रयोग केले मान्य. पण ते ठराविक नंबर ऑफ डेज मध्ये परत रिपीट करायचे असतात. म्हणे जेणेकरून ते एकदा केले आणि सडनली झालं असं होऊ शकतं कधी-कधी. ॲक्सिडेंटल डिस्कव्हरी कॅन हॅपन लाइक सेरेंडिपिटी. पण इथं ते तुम्ही किती दिवसाच्या गॅपने केले, किती ट्रायल्सवर केले, ते पण डेटा येणं अपेक्षित आहे. बरं हे झालं ॲनिमल टेस्टिंगचं. चला ॲनिमल टेस्टिंग मान्य. पण ॲनिमल टेस्टिंगच्या पुढेही ह्युमन ट्रायल्स घ्यावे लागतात. किती ट्रायल्स घ्यावे लागते ह्युमन? 1000 पहिल्या फेजलाच घ्यावे लागतात. 750 आणि 750 आणि 375 अशा हिशोबाने पहिल्या फेजमध्ये आपण घेतोय कोव्हॅक्सिनच्या ट्रायल्स. तो 1000 पहिल्या ट्रायलमध्ये. नंतर त्याची संख्या वाढवत जावं लागते फेज 2, फेज 3 मध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी छोटी सुद्धा कॉम्प्लेक्सिटी आली नाही आणि सरसकट चांगला असेल, इफेक्टिव्ह असेल, तर कुठे त्याची एफिशियन्सी मान्य केली जाते. आणि वर एक वेळ तो कोरोनावर इफेक्टिव्ह असला, तर मान्य होईल असं नाही. पण तो साध्या ज्याला कोरोना नाहीये व्हायरस, अशा माणसावर त्याचे विपरीत परिणाम व्हायला नको. म्हणजे समजून घेण्यासाठी एक वाक्य सांगतो, की 10 दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा झाली नाही पाहिजे. जसं आपलं भारतीय संविधान सांगतं, भारताचा कायदा सांगतो, की बाबा 10 दोषी सुटले चालेल, पण निर्दोष व्यक्तीला एकाही सजा होता कामा नये. तसंच एक वेळ कोरोना बरा नाही झाला त्या व्हॅक्सिननं किंवा खूप बरे होत असला पेशंट, तरी त्याच्याशी घेणं-देणं नाही आपल्याला. पण ज्याला कोव्हिड नाहीये, अशा माणसावरती विपरीत परिणाम होता कामा नये. ही पण एक गोष्ट काळजीपूर्वक पाहावी लागते या सगळ्या केस स्टडीजमध्ये, या क्लिनिकल ट्रायल्समध्ये. त्याचे फार मोठे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात, प्रोटोकॉल्स असतात. फार कॉम्प्लेक्स असते क्लिनिकल ट्रायल्स. पण सध्यापुरतं समजून घ्या एवढं, की जोपर्यंत तुम्ही माणसावरती सक्सेसफुल प्रयोग होत नाहीत, सगळ्या फेजेसमध्ये तोपर्यंत ते मार्केटमध्ये आणता येत नाही. आत्ताशी तुमच्या ह्युमन ट्रायल्सला परवानगी दिली आहे. म्हणजे कधी दिली आहे? जुलैमध्ये इटसेल्फ परवानगी मिळाली यांना ह्युमन ट्रायल्सला आणि मग ते ह्युमन ट्रायल्स सुरू झाले माझ्या मते पाटणा इथली जी काही बिहारमधली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे, तिला सगळ्यात पहिले सिलेक्ट केलंय. तिथे क्लिनिकल ट्रायल चालू आहे ह्युमन बेस ते पण फेज 1च्या. मग त्या फेज 1 येणार, ट्रायल्स होणार, मग त्याचा डेटा गॅदर करणार. भले तुम्ही प्रायोरिटी बेसवर जरी केलं, तरी दुसरा फेज, तिसरा फेज वेगवेगळ्या आणि एका ठिकाणी करून फायदा नाही. जिओग्राफिकल आयसोलेशन नुसार पेशंट व्हेरिएट होऊ शकतात. कदाचित
असं होऊ शकतं की हिमालयन रिजन मधल्या माणसावर रिस्पॉन्स वेगळा असेल, केरळमधल्या वातावरणातल्या माणसाच्या इम्युनिटीवर रिस्पॉन्स वेगळा असेल. तर जिओग्राफिकल व्हेरियंट पण ॲड करावे लागतात त्याच्यात. म्हणून 12 इन्स्टिट्यूट निवडल्यात जिथे ट्रायल्स होणार आहे. हे सगळं इतक्या फास्ट कसं न करणार तुम्ही? जुलै महिना की लगेच हे सगळं करायचं, 3 फेजेस करायच्या, वेगवेगळ्या ठिकाणी करायच्या आणि 15 ऑगस्टला तो मार्केटमध्ये पण आणायचा. सो एवढी घाई करू नका, असं म्हणणारा एक वर्ग आहे. माझ्या मते तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने समजले असेल कॉन्ट्रोव्हर्सी काय. आता नेमकं व्हॅक्सीन काय करतीये, तर हा जो व्हायरस आहे, ओके. या व्हायरसचा डेड पार्टिकल आपण ॲज अ व्हॅक्सीनमध्ये देतोय आणि त्यामुळं काय होतंय, की बॉडी त्याला यातल्या सेलमध्ये एंटर करू देत नाहीये रेप्लिकेशन करण्यासाठी. अशा पद्धतीचे एक व्हॅक्सीन, कोव्हॅक्सिन बनवलं. त्याचं नाव कोव्हॅक्सिन दिलंय. व्हॅक्सीनमध्ये डबल सी लावलेलं नाहीये. कोव्हॅक्सिनमध्ये एक्स लावलेलं आहे. अदरवाईज व्हॅक्सीनची स्पेलिंग जी आहे ती व्हॅक्सीन VACCIN. असो, दॅट इज द बेसिक मेकॅनिझम. याच्यात हेल्दी इंडिव्हिज्युअलला प्रोड्यूस करून पाहिलं, तर त्या बॉडी अँटिबॉडीज तयार होतात का हे पण चेक करून पाहिलं. सो ॲनिमलमध्ये टेस्ट सक्सेसफुल आहे असं ICMR म्हणतंय. आता निगेटिव्ह सार्कॅझम, पेसिमिस्टिक जी साइड आहे आपल्या माइंडची, पहिले निगेटिव्ह विचार करायची, ती बाजूला ठेवू थोडी. तर पॉझिटिव्ह विचार करू आपण, की खरंच ICMRनं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जी आहे, त्यांनी एवढी मोठी विश्वासार्ह संस्था आहे. ती काही सहज असंच स्टेटमेंट देणार नाही. त्यांना लेटर लेटर पाठवलंय सगळ्या संस्थांना, की 15 ऑगस्टला तुम्हाला या सगळ्या ठिकाणी लॉन्च करायचं व्हॅक्सीन म्हणून. लेटर पाठवलं याचा अर्थ प्रूफ खूप स्ट्रॉंग असल्याशिवाय ही असं करणार नाही. दुसरी गोष्ट, एवढ्या मोठ्या स्तरावरची जी संस्था आहे देशाला रिप्रेझेंट करणारी, ती कुठल्याही बेबुनियाद असे आर्ग्युमेंट करणार नाही. तिसरी गोष्ट, सरसकट आत्ताच डिस्क्लोज केलं, तर विज्ञानामध्ये असं असतं, की इतर देशाचा फायदा घेऊन टाकू शकता आणि आपलं जे काही बळ मिळणार आहे आपल्याला, त्या सगळ्या गोष्टीचा फायदा ते व्हॅक्सीन म्हणून बाहेर काढू शकतात. कमर्शियल गोष्टी येतातच शेवटी इथं. तो खूप मोठा इश्यू आहे कोव्हिड व्हॅक्सीन. तर त्यामुळे कदाचित सिक्रेसी मेंटेन ठेवली असावी यांनी आणि अचानक व्हॅक्सीन घेऊन येतील. सो वी डोंट नो अबाउट द ऑथेंटिसिटी ऑफ ऑल धिस इन्फॉर्मेशन. ठीक आहे. जोस्तोवर याबद्दल सरकार अधिकृतरित्या माहिती जनतेसमोर सांगत नाही. मे बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया, PIB थ्रू, और मे बी पंतप्रधान मोदी आपल्या मन की बातमध्ये किंवा जनतेला उद्देशूनच असं काही सांगत नाही सविस्तर किंवा जाहीर करत नाही एखादं पत्रक मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअर. तोपर्यंत आपण यावर सविस्तर कमेंट देऊ शकत नाही. पण ॲज ऑफ नाऊ जेवढा इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे ती आपण सांगितली. पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आणि निगेटिव्ह पॉइंट्स पण कोव्हॅक्सिनचे. आय गेस एव्हरीबडी इज क्लिअर टिल नाऊ. सो रेस्ट ऑफ द वर्ल्डमध्ये पण अशा काही फेजेस चालू आहे, ट्रायल्स चालू आहे. अमेरिकेनं एक ऑपरेशन वार्प स्पीड नावाचं घोषित केलंय, ज्यामध्ये ते काय करतायत, कोरोनाच्या अगेन्स्ट औषधांची डिस्कव्हरी करण्यासाठी प्रमोट करताय, वेगवेगळ्या संस्थांना फंडिंग पण देत आहे खूप मोठे. तर त्यात ज्या काही काही संस्था आहेत ठराविक, त्या संस्थांमध्ये 3 मोठ्या प्रमाणावरच्या ट्रायल्स चालू आहेत. त्या फेज 3 मध्ये पोहोचल्या. आपण ॲनिमल टेस्टिंग झालंय आणि फेज 1, 2, 3 सगळं कंप्लीट करणार आहोत म्हणे पटपट. तिथे फेज 3 मध्ये ट्रायल्स चालू आहे. ॲनिमल टेस्टिंग झाली, ह्युमन टेस्टिंगच्या दोन्ही फेजेस झाल्या. आता खूप मोठ्या प्रमाणावरच्या ह्युमन टेस्टिंग तिथे चालू आहे फेज 3 च्या. म्हणजे कोणाकोणाची चालू आहे? एक मॉडर्नाची चालू आहे. त्यात mRNA स्टँड वापरलेला आहे. एक व्हायरस सारखा. दुसरी जी टेस्टिंग चालू आहे ती आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca जी फार्मास्युटिकल कंपनी आहे, या दोघांच्या टाय अप असलेली. त्यांचा चालू आहे. आणि तिसरा जो आहे फेज 3 चालू आहे ते Pfizer आणि BioNTech नावाची जी कंपनी या दोघांचं एकत्रितरित्या चालू आहे. सो टप्प्याटप्प्याने यांना परमिशन दिली आहे. सो जुलैमध्ये इन इटसेल्फ मॉडर्नाचा mRNA व्हेरियंट जगासमोर येईल फेज 3 चा रिझल्ट. नंतर ऑगस्टमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा टायप AstraZeneca सोबत जाईल आणि मग सप्टेंबरमध्ये Pfizer वाला येईल. आणि मग आपल्याला कळलंच की एक्झॅक्टली कसं होईल. फक्त तिथे एक निकष दिला यांनी, की किमान 50% सुद्धा इफेक्टिव्ह पाहिजे. किमान 50% इफेक्टिव्ह पाहिजे कशावरती? कोव्हिड-19 वर. म्हणजे सरसकट पूर्णपणे इफेक्टिव्ह असलंच अशा भाग नाही. सगळं परफेक्ट येईलच. 50% तरी इफेक्टिव्ह असावी अशी गाईडलाईन्स यांनी घोषित केलंय FDAनं. रेग्युलेशन सांगितलंय. ठीक आहे. नाऊ इथे एक प्रश्न पडतो, की इफेक्टिव्हिटी आणि व्हॅक्सीनबद्दल जर प्रश्न पाहायला गेलं तर हे खरंच इफेक्टिव्ह ठरतील का? ठीक आहे. कारण काय होतं, की आतापर्यंत जर पाहायला गेलं, HIV इन्फेक्शन ज्यावेळी आलं होतं नव्यानं, त्याचा स्प्रेड जगात खूप भयंकर पद्धतीनं होत होता. आणि त्यानंतर खूप सरकारनं गाईडलाईन्स केल्या, खूप मेजर्स हाती घेतले आणि प्रचंड ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि तेव्हा कुठे HIV प्रसार काय झाला? कमी झाला जरा. आता प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंटमुळे आणखी कमी झाला त्याचा स्प्रेड. पण त्यावेळी HIV जेव्हा नवीन होता, तेव्हा असं सांगण्यात येत होतं, की सगळ्या देशातले सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट तुटून पडल्या होत्या व्हॅक्सीन काढण्यासाठी एड्सवरचं. पण एड्सवरचं व्हॅक्सीन 2 वर्षात येईल हातात, असं घोषित पण केलं होतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर संस्थांनी सांगितलं होतं, की 2-3 वर्ष लागतील पण व्हॅक्सीन येईल. सगळेजण एकत्रितरित्या काम करत होते HIVच्या व्हॅक्सीनवर. पण आज 2020 आहे. 1984 पासून 2020 आलं. आजही व्हॅक्सीन अवेलेबल नाही. मग विचार करा, इतकी वर्ष लागले, अजूनही HIVवर व्हॅक्सीन नाहीये. ठीक आहे, त्या व्हायरसची कॉम्प्लेक्सिटी वेगळा इश्यू आहे. पण नाही आला ना व्हॅक्सीन.
तसं कदाचित असंही असू शकतं, की हे सगळे प्रयत्नच ठरतील आणि कोव्हिडवर व्हॅक्सिन येणार नाही. फार निगेटिव्ह बोललो बरं मी. आता जरा पॉझिटिव्ह बोलूया, की हा व्हायरस तुलनेनं तेवढा कॉम्प्लेक्स नाहीये, जितका एच-आय-व्हीचा व्हायरस एच-आय-व्ही व्हायरस आहे. एड्सचा व्हायरस जो आहे, तो फार कॉम्प्लेक्स आहे. इथे हा आर-एन-ए व्हायरस आहे कोव्हिड-19चा. त्यात कोरोना व्हायरसचे खूप सारे ग्रुपचे व्हायरस याच्या आधी पण माणसाला माहिती आहेत. फक्त यात जे अडॅप्टेशन झालंय थोडंसं प्रोटीन्स मेकिंग करायचं, तिथं काही इनिबिट करता येतं का एवढं चेक करायचंय. त्यामुळं अपेक्षा आहे, की याचा व्हायरस व्हॅक्सिन लवकरच बनल या व्हायरसचं. ओके. सो आपण दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड बघितल्या त्या व्हायरस बद्दलच्या. ओके. एक व्हेरी एडवान्स ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे, क्रिस्पर ट्रीटमेंट. पण याच्यावरती संशोधन चालू आहे अजून. ही ट्रीटमेंट देणं शक्य आहे का नाहीये माहीत नाही. क्रिस्पर ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेड शॉर्ट पॅलेंटायनिक रिपीट्स म्हणून. हे नाव अवघड आहे. ही टेक्नॉलॉजी पण CRISPR-Cas9 चायनाने याच्यात एक्सपर्टाइज हासिल केलंय आणि काय असते ही सविस्तर आपल्याला शिकायची बायोटेक्नॉलॉजीमध्ये. ओके. इथे मी सांगत पण नाही मुद्दाम, की हा एक पर्याय भविष्यात येऊ शकतो. आज हा पर्याय आणलेला सुद्धा नाहीये समोर जगानं. ओके. भविष्यात हा एक पर्याय येण्याची शक्यता आहे. तो जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण याच्यावर सविस्तर शिकूच. अदरवाईज आपल्या लेक्चर सीरीजमध्ये जेव्हा केव्हा बायोटेक टॉपिक येईल, तेव्हा मी तुम्हाला CRISPR-Cas9चा रोल सांगेन. लेट्स अल्सो हॅव अ लूक ॲट अदर इम्पॅक्ट्स ऑफ कोव्हिड-19. अजून खूप सारे मजुरांचं स्थलांतर झालेला इश्यू असेल, मानवी संसाधनांमध्ये खूप सारे मजूर सोडून गेल्यामुळे त्या भागात आलेली अचानक आलेली काय म्हणतात त्याला कमतरता आली ह्युमन रिसोर्सची आणि नंतर परत खूप सारा इम्बॅलन्स जो आहे, तो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा चर्चेत होता. इकॉनॉमिक इम्पॅक्ट खूप झालेत कोरोनाचे. हेल्थ सेक्टरमध्ये इम्प्रूव्हमेंट कालांतराने अपेक्षित आहेत. हे सगळे इश्यू आणि इतर गोष्टी कोरोनाशी रिलेटेड या तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह लेक्चर्समध्ये शिकाल किंवा करंट अफेअर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यावर तुम्हाला निबंधही येऊ शकतात किंवा इतर विषयामध्ये त्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. ते तुम्ही त्या विषयांच्या लेक्चर्समध्ये शिकाल. ओके. माझ्या मते इथं कोव्हिडशी रिलेटेड जेवढं महत्त्वाचं होतं बेसिक्स, ते आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस केलंय. ओके. आय विल अगेन एक्सप्लेन की स्टे होम अँड स्टे सेफ अँड कीप स्टडीइंग.